इन्व्हिटेशन प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच जय मल्हार फायटर्स या संघाला दिले. सामना 6 षटकांचा. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची मॅन्डेटरी. ड्युरिंग दोस पॉवर प्ले ओव्हर तुमच्याकडे फक्त पहिल्या षटकामध्ये 2 सीमारक्षक, दुसऱ्या षटकामध्ये 3 सीमारक्षक लगावण्याची मुभा जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मोस्ट वेलकम एव्हरीवन दोज हू आर प्रेझेंटेड हियर ॲट दिस मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट. आपण पाहताय NMPL 2023 एडिशन 4 आणि पंचांचा येतोय हा ग्रीन सिग्नल. द गेम विल बी ऑन सून. दोन्ही संघांना देऊया आपण कॉम्बॉक्स कडनं आमच्या आयोजकांच्या वतीने स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा. आणि पहिला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तो अतुल भालेकर. आपल्या मिलिंद पाटील महापेगाव यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. मिलिंद पाटील, आपलं सहर्ष स्वागत. पहिला बॉल ओव्हर द विकेट ना इन स्विंगचा बॉल विथ द स्पिन खेळून काढलाय. बैठक फटका. मागच्या मॅच मध्ये हेच आपण पाहिलं होतं. ते प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा गेट्स ऑफ द मार्क विथ 4. यहा येतोय NMPL चौका. आला या खेळ क्रिकेटचा खेलणार सारे हे संघ. थैंक यू डीजे, थैंक यू. देखिए किस तरीके से स्ट्रोक को घसीट के मारा था स्क्वायर लेग के ऊपर से. कितनी बेहतरीन फुटवर्क है इस खिलाड़ी के पास, जिनका नाम है प्रथमेश ठाकरे, मैन फ्रॉम भिवंडी वारले गांव के ये खिलाड़ी है और बहुत ही उम्दा बल्लेबाजी करते हैं. ऑल इंडिया आइकॉन है. आपने आपके टीवी स्क्रीन में देखा tenniscricket.in के माध्यम से यहाँ पे एक्शन रिप्ले. डेफिनेटली इम्प्रोव्हायझेशन ऑफ टेनिस क्रिकेट. इट्स कॉल्ड मॉडर्न टेनिस क्रिकेट. आणि इथे डोक्याचा बुद्धिमत्तेचा वापर करत असताना फटका त्याला सजवला गेला. जिथे पॉवर प्लेचं युटिलायझेशन आपण म्हणतो ना ते अगदी खरं आहे. पहिला बॉल चौकार गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. अतुल तन्वी कोपरखेरडे संघाचा हा गोलंदाज. खोलवा टप्प्याचा बॉल हलक्या हाताने फक्त डिफेन्सिव्ह पवित्राने खेळून काढला. डीप मिड विकेट मधले क्षेत्ररक्षक फॉरवर्ड येतील. जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकून देतील तोपर्यंत ही धाव मिळते. एक 1 मोर ॲडेड इनटू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 5-5 फॉर नन. MH045333 ही कार इलेक्ट्रिक कार आहे. पहा या कारचे मालक. आमचा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल MH045333 ही कार खरं तर मार्गामध्ये अडथळा आणते आणि म्हणूनच मुख्य प्रवेशद्वारासमोर ती कार तुम्ही पार्क केली आहे. मालक कृपया संपर्क साधा. ती कार आपण शिफ्ट करायची आहे, मूव्ह करायची आहे. चला आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेट करूया मॅचवर. मागच्या मॅच मध्ये हाय व्होल्टेज गेम आपण पाहिला प्रदीप सर. 115 धावा. ओ पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. ही ताकद आहे. परंतु इथे पहा डीप मिड विकेट आणि अगदीच आपण पाहताय डीप कव्हर्स मध्ये तिथे क्षेत्ररक्षक होते आणि तिथला क्षेत्ररक्षक जोपर्यंत स्ट्रेट मध्ये येईल चेंडूला खरं तर पकडण्याचा प्रयत्न करतील तत्पूर्वी मात्र आउटफील्ड फास्ट आहे. आपण स्क्रीनवर देखील पाहताय. देखिए किस तरीके से स्ट्रोक खेला था. लॉन्ग ऑफ के ऊपर से, सर के ऊपर से यहाँ पे खेला हुआ ये स्ट्रोक. काफी ताकतवर खिलाड़ी है ऋतांशु पाटिल और अपने ताकत का इस्तेमाल किया था ऋतांशु ने. ऋतांशु गेट्स ऑफ द मार्क विथ 4. धावसंख्या 9 वर पोहोचली आहे. षटक क्रमांक 1 सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक P1चं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 1 ॲट मिड विकेट, 1 ॲट डीप लॉंग ऑफ. 2 सीमारक्षक असताना मात्र 2 फलंदाजांना थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतो. आणि पाटीलनं खरं तर फलंदाज प्रथमेश ठाकरे आणि ऋतांशु पाटीलचा खूप चांगला अभ्यास केलाय आणि खूप चांगला स्टडी केल्यानंतर मात्र हे अनालाइज मात्र मैदानामध्ये केलं गेलं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणांमध्ये थोडीशी सजावटीमध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळेल. ओ अक्रॉस द लाईन हलक्या हाताने पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पवित्राने चेंडू मागच्या एका बॉलवर ज्या पद्धतीने चेंडू हाताला होता त्याच पद्धतीनं अगदी समरूप हा फटका कॉपी बॉक्स स्ट्रोकनं याला फटक्याला सजवलाय. पुन्हा धाव मिळतील. एक कुठल्या प्रकारची घाई गडबड नाहीये. सुरुवात मात्र दोन्ही फलंदाजांनी चौकाराने केले. धावसंख्येचा विचार केला. 5 चेंडूंचा खेळ झाल्याने प्रत्येक चेंडूमागे 2+ सरासरीने धावफलक पुढे जाते. म्हणजे खूप चांगली धावसंख्या. सुरुवात खूप चांगली केली आहे आपण असं म्हणूया. पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकाचं युटिलायझेशन करत असताना अंतिमचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. अतुल भालेकर. तन्वी कोपरखेरणे संघाचा हा खेळाडू आपल्या संघासाठी चांगला खेळ साकारत असताना इथे अक्रॉस द लाईन खूप चांगला डोक्याचा वापर केलाय. पहा आणि येतो हा पुन्हा एकदा ऋतांशु पाटीलच्या बॅटमधून चौकार आणि आफ्टर 1 ओव्हर वी कॅन सी
15 ऑन द स्कोर बोर्ड. खेळणार सारे हे संघ चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग. ऋतांशू पाटील मगाशी त्याच्या बॅटमधनं खूप चांगला साहसी चौकार आला. कारण त्या फटक्यामध्ये रिस्क होती प्रदीप सर. का बघितलं गेलं तर क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला. जर का चेंडू बॅट अँड बॉलचा जर का कनेक्शन थोडंसं जरी फसलं असतं तरी देखील विकेट किंवा LBWची संधी होती. परंतु साहस हे दाखवलं त्यानं आणि तो फटका सजवला. खरं तर आपल्या साहसाची परिसीमा निरंतर जर का थोडी का होईना जर का वाढत गेली ना तर मात्र आत्मविश्वास किंचित का होईना हळूहळू वृद्धिंगत होत जातो आणि तोच आत्मविश्वास डेव्हलप करत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 15. सुरुवात खूप चांगलीच आहे. प्रदीप सर काय म्हणाल? बिल्कुल कलायों के सारे दोनों भी बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं. पिछला स्ट्रोक देखा आपने किस तरीके से यहाँ पे सजाया था. ऋतांशु पाटिल ने लेग और मिडिल स्टंप पे गेंद थी, कोई खराब गेंद नहीं थी लेकिन उसे बखूबी फ्लिक कर दिया था डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर. 4 रनों के लिए 1 ओवर की समाप्ति हुई है. कुल स्कोर है 15 रन. पहले मुकाबले में इससे पहले मुकाबले में हमने देखा था कि कृष्णा सातपुते और अनूप पाटिल ने किस तरीके से स्फोटक बल्लेबाजी की थी. ये भली भांति जान रहे हैं यहाँ पे जय मल्हार फाइटर्स अग्रोली के बल्लेबाज और इसीलिए ज्यादा से ज्यादा रन मुकम्मल करने के उनके मंसूबे. अँड देर इज अ चेंज इन बॉलिंग अटॅक. न्यू बॉलर इन ॲट नंबर 2. पॉवर प्लेच्या 2 क्रमांकाच्या षटकामध्ये येत आहेत. बॅटचा कडा लागलाय. आकाश सिंग आहेत तिथे शॉर्ट बँडमध्ये. पत्र अगदी चपलाईनं त्यांच्याकडे फेकून दिला होता आणि डायरेक्ट हिट करण्याची सुद्धा संधी होती जुबीरकडे. जुबीर हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ऑसम 11 खोपरखेरणे या संघाचा हा खेळाडू. या क्रीडांगणाचा खूप चांगला अभ्यास त्याला माहिती आहे. गोलंदाज ज्याच्याकडे खूप क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 2 चेंडूमध्ये 7 धावा असताना जो उंच चेंडू हवेमध्ये होता त्या चेंडूला मात्र अगदी अचूकतेने झेल पकडणारा हा गोलंदाज आता मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. जुबीर शेख. विलेज एंडकडनं स्विचचा प्रयत्न होता. प्रथमेशचा प्रयत्न मात्र थोडासा फसलाय. बॉडी बॅलन्स मात्र ढासळल्या कारणानं मात्र चेंडू खरं तर मिस झाला आणि पंचांकडनं अपील केली होती ती वाईटची. कारण सीमांकित कक्षा त्याच्या पलीकडे चेंडू रिलीज झाला असं मात्र फलंदाजाचं म्हणणं होतं. परंतु शशी साडम सरांनी ही अपील फेटाळली आहे. इट्स अ डॉट बॉल. सुबीर पुन्हा एकदा तयार आहे. विलेज एंडकडनं आगामी चेंडू. कृष्णा सातपुते बिहाइंड दी विकेट. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ब्रँड अँबॅसेडर ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट. भारतातल्या नामवंत स्पर्धा ज्यांना अक्षरशः गाजवल्या. 2 दशकाहून अधिक क्रिकेटचा कालखंड त्यांच्याकडे असलेला एक्सपिरियन्स. अँड एक्सपिरियन्स डज मॅटर्स इन द गेम ऑफ क्रिकेट रॅदर इन एनी गेम. हलवार पद्धतीने बॉल आणि बॅटचा पहा काय संपर्क झालाय. क्रिकेट इज नॉट अ गेम ऑफ स्ट्रेंथ अँड पॉवर. इट इज ऑल्सो अ गेम ऑफ ब्रेन. आणि ब्रेनचा वापर करत असताना येतोय हलक्या हाताने कट केलेला बॉलवर चौकार. देखिए किस तरीके से गेंद को कट कर दिया था. स्क्वायरली थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई 4 रनों के लिए. गेंद के गति का इस्तेमाल किया था इस वक्त बल्लेबाज ने और बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे. एक दूसरे को समझ के बल्लेबाजी कर रहे और 1 ओवर 3 गेंदों की समाप्ति हो चुकी है. दूसरा ओवर पावर प्ले का फेंका जा रहा है और स्कोरबोर्ड के ऊपर कुल स्कोर है जय मल्हार फाइटर्स अग्रोली का 19 रन बगैर किसी नुकसान के बाद. आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण जरूर काही सूचना ऑनफिल्ड अंपायर पर्यंत पोहोचवणार आहोत. कारण निर्णय प्रलंबित आहेत. जरूर तिथे बातचीत सुरू आहे. प्रचंड मेहनत प्रत्येक खरं तर आयोजकांच्या प्रत्येक कोर कमिटी मेंबर्सने घेतली आणि आज प्रत्येकाच्या प्रचंड मेहनतीतून साकारण्यात आलेली संकल्पना आपण पाहताय. नवी मुंबई प्रीमियर लीग 2023 हे भव्य दिव्य आयोजन. आणि हा येतोय साइड लाइन. मला वाटतंय नो बॉल अँड नेक्स्ट बॉल वुड बी फ्री हिट. प्रदीप सर अँड द आयडियल कॅन्डिडेट टू फेस फ्री हिट बॉल. ओपन खरं तर खुल्या गटामध्ये स्पर्धा ज्यानं अक्षरशः गाजवल्या आणि फ्री हिटची खरं तर सिग्नल देत असताना TWJ डॉमिनेटर्स गोघर पालघर या संघाकडनं आपलं प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी आपली गुणवत्ता सादर केली. मगाशी विघ्नेश सरांनी सुद्धा चांगला उल्लेख केला.
बाली ट्रॉफी अक्षरशः ज्यानं गाजवली ते अर्धशतक अजूनही नजरेसमोर आहे. तो प्रथमेश ठाकरे याच्या बॅटमध्ये येतो अगदीच कल्पकतेच्या जोरावर लगवलेला आणि गोलंदाज खर तर जुबीर शेख याचा कोणत्या धाटेतला चेंडू फेकणार आहे ते अँटिसिपेट केल्यानंतर सजवलेला हा फटका येतोय बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चौकार. देखिए पहले से निकल चुके थे फ्रंट फुट पे और गेंद आने का इंतजार किया. देखिए किस तरीके से पहले से शफल होके खेला हुआ यह स्ट्रोक और गेंद को उन्होंने यहां पे खेला था लॉन्ग लेग बॉन्ड लाइन के बाहर और 4 रन यहां पे अर्जित किए. बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं. अच्छे दिमाग का परिचय यहां पे देते हुए नजर आ रहे हैं बल्लेबाज प्रथमेश ठाकरे. बॅटचा कडा लागलाय पहा. आता मात्र नीती नक्कीच आकाश सिंग आहे थर्ड मॅन मध्ये. खूप चांगलं छपलाय ना त्यांना चेंडूला ग्रीप केलं गेलं. एक धाव तर सहजरित्या अंकित केली गेली. एकूण धावसंख्या आपल्याला 1 न वाढत असताना पाहायला मिळतीये. ती धावसंख्या पोहोचली. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 25. सुरुवात खूप चांगली झाली आहे. दोन्ही फलंदाजांकडे खूप चांगला आत्मविश्वास झळकतोय. त्यांची खरं तर शॉट सिलेक्शन असेल हँड अँड आय हेड कोऑर्डिनेशन असेल तदनंतर मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये जो संवाद होतोय जो संवाद ज्याला म्हणतो आपण कम्युनिकेशन बिटवीन टू बॅट्समन हा फार महत्वाचा आहे. तो क्लीन क्लिअर संवाद मेंटेन ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक वेगळ्या लेवलचा आत्मविश्वास दोन्ही फलंदाजांमध्ये. स्विंगचा बॉल विथ द स्पिन. व्हाट अ क्रॅकिंग साऊंड ऑफ द बॅट दॅट इज क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह बाय मिस्टर ऋतांशू पाटील. पाहूया आपण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून कशा पद्धतीनं हा फटका सजवलाय. क्या जबरदस्त ताकत है इस खिलाड़ी के पास. देखिए ये गेंद ओवर पिच गेंद थी और अपने बाजुओं खोले थे यहाँ पे ऋतांशु पाटिल ने और गेंद ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद थी. कवर के ऊपर से गेंद को तान दिया 6 रनों के लिए कवर बाउंड्री के बाहर. Super batting. That is magnificent strike. This is power. This is strength of Mr. Rutanshu Ramachandra Padil, son of a soil from Zuhgaon. हो चपराक लगावली आहे. चेंडू मात्र नक्कीच खाली बसला होता. हाईट कमी मिळाली. तदनंतर मात्र बॅट बॉल मध्ये तितकासा संपर्क होत आला नाही. जी पॉवर प्रदीप सर आपण जेव्हा चेंडू आपण पाहतो 3-3.5 फुटापर्यंत जेव्हा फ्लाईट घेतो तेव्हा मात्र बॅट अँड बॉल मध्ये चांगला कनेक्ट करता येतो आणि तिथे पॉवर चांगली जनरेट करता येते. आता षटक क्रमांक 2 चा खेळ झालाय संपन्न. आफ्टर 2 ओव्हर्स वी कॅन सी 32 ऑन द स्कोर बोर्ड फॉर नो लॉस. अजूनपर्यंत कोणताही गडी बाद झाला नाहीये आणि ही चांगली सुरुवात. प्रत्येक एका षटकामागे 16 धावा. काय म्हणाल? अच्छी शुरुआत की है. दोनों भी बल्लेबाज एक दूसरे को सूझबूझ कर बल्लेबाजी कर रहे हैं, एक दूसरे को समझ के बल्लेबाजी कर रहे हैं. और जिस तरीके से आपने यहाँ पे बात छेड़ी थी कि आपस में सलाह मशूरा कर रहे हैं, ये सबसे बड़ी बात होती है. अगर आपको समझदारी की क्रिकेट खेलनी है तो एक दूसरे के साथ गुफ्तगू आपको मैदान के बीच में करना ही पड़ता है. बेचाबाजी आपको मैदान के बीच में करनी ही पड़ती है. तभी आप एक दूसरे को समझकर और संभल कर खेल सकते हो. और इसीलिए 2 ओवरों के समाप्ति के बाद 16 रनों के औसत से यहां पे जय मल्हार फाइटर्स अग्रोली के बल्लेबाज रन मुकम्मल कर रहे. आणि आता पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. वी कॅन सी 5 फील्डर्स आउटसाइड द रिंग, 3 ऑन द ऑन साइड, 2 ऑन द ऑफ साइड, 1 at deep cover, 1 at deep long off, 1 at orthodox long on, 1 at deep anti cow corner and 1 at अगदीच विकेटच्या मिडल मध्ये मिड विकेट मध्ये गोलंदाजी मार्कवर मिस्टर शिवम पांडे. आउट स्विंगचा हा बॉल अगेन्स्ट द स्पिन. चेंडू मात्र खेळून काढलाय. थोडेसे नाराजी व्यक्त करतायत कारण कनेक्ट झाला नाहीये. कनेक्ट जर का झाला असता तर जरूर चेंडू हवेमध्ये गेला असता. चौकार किंवा षटकारची अपेक्षा होती. ऋतांशूनं थोडंसं जेस्चर व्यक्त करत असताना धावा आपल्याला पाहायला मिळते ती 1. परंतु फार महत्वाचं काय तर स्ट्रायकर एंडवर वन ऑफ द हायली टॅलेंटेड, वन ऑफ द हायली स्किलफुल, वन ऑफ द हायली कॅलेबल परिपक्व गुणवत्ता अष्टपैलू हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. द मॅन फ्रॉम भिवंडी मिस्टर प्रथमेश ठाकरे विल बी ऑन स्ट्राईक टू फेस शिवम. नवी मुंबई पंचक्रोशीमधील हा श्रीकृष्ण दिवा या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आज आपल्या संघासाठी मात्र खूप चांगली गोलंदाजी करेल का हा प्रश्नचिन्ह समोर तितक्याच ताकदीचा. पायांवरचा बॉल पीक केला चेंडूने इलेव्हेशन जास्त घेतलं. विल इट बी एबल टू कव्हर द डिस्टन्स.
येस इट इज आणि डिस्टन्स कव्हर करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन वर हा चेंडू गेला सरळ सीमा रेषा पार येतो हा NMPL षटकार. देखिए आपके टीवी स्क्रीन पे आप देख रहे हो कि किस तरीके से ये ब्लॉक होल में फेंकी हुई गेंद थी और गेंद को देखिए डीप स्क्वायर लेग के ऊपर से कलाइयों के सारे मोड़ दिया था और ये लंबा NMPL सिक्सर. क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं ये ऑल इंडिया आइकॉन खिलाड़ी है प्रथमेश ठाकरे. बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं. कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 39 रन बगैर किसी नुकसान के बाद, जबकि ये तीसरा ओवर यहां पे प्रगति पे है. आता थोडस गेम स्ट्रॅटेजी मध्ये बदल करावा लागेल. या धावांना रोखावा लागेल, रिस्ट्रिक्ट करावा लागेल, धावांवर अंकुश ठेवावा लागेल आणि प्रथमेश ठाकरे या फलंदाजाला मात्र बाद करण्यासाठी ट्रॅप झालं, परंतु चेंडू मात्र नोमॅन्स रिजन मध्ये लँड झालाय आणि धावा मिळतील. 2 मोर ॲडेड, 1 मोर टाइम इनटू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 41 फॉर नन. एक जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांचा सामना, तिसऱ्या षटकाच्या अगदी आपण मध्यान्ही आहोत. 2.3 ओव्हर्सचा खेळ झालाय संपन्न अँड वी कॅन सी 41 ऑन दी स्कोरबोर्ड. समोर तितक्याच ताकदीचा संघ आहे ज्या संघानं मागच्या मॅच मध्ये 115 धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये साकारली होती आणि तोच संघ कृष्णा सातपुते सारखा खेळाडू अनुप पाटीलनं खूप चांगलं कोऑपरेट केलं होतं आणि आता त्या संघासमोर खेळ करत असताना धावांचा डोंगर उभा रचावा लागेल आणि त्याच्यासाठी चालला हा प्रथमेश ठाकरे आणि ऋतांशू पाटील. त्याचबरोबर जय मल्हार फायटर्स या संघाचा प्रयत्नांना काही अंशा पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर मिळालं खूप चांगलं यश. 16 ही सरासरी मेंटेन केली होती. तदनंतर जसं शिवम पांडे स्ट्रायकरवर जसा गोलंदाजी मार्कवर आला, जसं पॉवर प्लेची षटकं संपली तिथे मात्र धावांवर थोडंसं का होईना मात्र अंकुश लगावलं गेलंय. 4 चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये धावा आल्या फक्त 9 आणि आता एकूण धावसंख्या झाली आहे ती 41. अजूनही षटक क्रमांक 3 मध्ये चेंडू शिल्लक असतील ते 2 आणि आपल्या पॅव्हलिन बॉक्स कडनं मारा करत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विचचा प्रयत्न देखील फसलाय. बॅट बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि डायरेक्ट हिट करण्याची प्रयत्नामध्ये ते ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धाव तर मिळाली एक, परंतु धाव मिळाली आणि एकूण धावसंख्या पोहोचल्या त्या 42 वर. अंतिमचा बॉल आहे, ऍक्सेलरेट करायचंय, प्रयत्न तर होतोय. ऋतांशू पाटीलकडे ताकद आहे, ऋतांशू पाटीलकडे गुणवत्ता आहे, कॅलिबर आहे, परंतु क्रिकेटच्या क्रीडांगणावर तुम्ही उतरल्यानंतर परफॉर्मन्सच्या माध्यमातून तुमच्याकडे असलेली गुणवत्ता, तुमच्याकडे असलेलं तुमचं गुणकौशल्य तुम्हाला ते सादर करावं लागेल आणि तरच तुमच्यासाठी टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील, ढोल ताशे नगारे सुद्धा वाजतील, परंतु त्यासाठी तसा परफॉर्मन्स व्हायला हवा आणि तो सज्ज आहे, सावध आहे. मॅन फ्रॉम जुहगाव मिस्टर ऋतांशू रामचंद्र पाटील ऑन स्ट्राइक टू फेस फायनल बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर टू स्पेल. ओ जज केलाय, पिक केलाय, मिडल ऑफ द बॅट घेतलाय आणि स्टँड and dispatch towards orthodox long on region for huge and humongous, big and beautiful, high and handsome षटकार. थैंक यू डीजे. देखिए फुलर लेंथ की गेंद थी, आपके टीवी स्क्रीन पे आप देख सकते हो किस तरीके से ऋतांशु पाटिल ने इस गेंद को खेला था, लॉफ कर दिया था. देखिए कितनी बेमिसाल ताकत है इस खिलाड़ी के पास. बैकफुट पे गए और गेंद को तान दिया था लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन के ऊपर से 6 रनों के लिए. स्ट्रेटेजिक टाइम आउट हुआ है, 3 ओवरों की समाप्ति हुई है. Yes. और कुल स्कोर है 48 रन. We are taking strategic time out for 1 on 3 minutes. 1.5 मिनिटाचा हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. ड्युरिंग मॅच मध्ये स्ट्रॅटेजीज बनवल्या जातील आणि तदनंतर आपण ऑन लाईव्ह खरं तर ऑन ग्राउंड जे खेळाडू आहेत त्यांच्याशी मात्र आमच्या या स्पर्धेचे आणि कित्येक युवा समालोचकांचे आयडल अर्थातच वेल फेम वेल नोन मिस्टर कुणालजी दाते सर मात्र जरूर चर्चा करतील. सो वी विल हॅव स्मॉल 1.3 मिनिट स्ट्रॅटेजिक टाइम आउट अँड वी विल हॅव माइक ऑन ग्राउंड अँड कुणालजी दाते सर विल हॅव स्मॉल चॅट विथ ऑन ग्राउंड प्लेयर. धन्यवाद. तर सर्वप्रथम एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट. वाशी इंडियन्स टीमचे कॅप्टन गंगाधर इंगोले यांनी हेल्प डेस्कशी संपर्क साधायचे प्रतीक पाटील यांच्याशी, कारण मिड इनिंग मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. गंगाधर इंगोले कॅप्टन ऑफ टीम वाशी इंडियन्स.
आपण लगेच आमच्या हेल्प डेस्कशी संपर्क साधायचा आहे, जिथे प्रतीक पाटील आहेत. आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करायची आहे. टॉससाठी मैदानामध्ये त्याच्यानंतर जायचं आहे. लक्षात घ्या, मिड इनिंगमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. हे नियम आहेत या स्पर्धेचे. ही पहिली अनाउन्समेंट आहे तुमच्या कॅप्टनसाठी. मुंबई प्रीमियर लीग सीझन 4 आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब पुरस्कृत प्रेझेंटेड ही स्पर्धा आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलोय. आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. कृष्णा सातपुते या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय आणि प्लेअर ऑन माईक अनुप पाटील आहे. अनुप, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हां, हॅलो. अनुप, ज्या पद्धतीने आतापर्यंत तुमच्या संघाची गोलंदाजी झालेली आहे आणि एक कॅप्टन म्हणून रणनीती तुम्ही आखताय, या सामन्यामध्ये काही बदल तुम्ही केलेले आहेत का? कारण मागच्या मॅच मध्ये भरपूर रन तुमच्या गोलंदाजांनी देखील खर्च केले होते. हा एक बदल आहे. आम्ही बॉलर चेंज केलेला आहे जरा. मोहसिन जो माझीचा भाऊ आहे त्याला इन केला. 3 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभारली आहे. ऋतांशू पाटील चांगला खेळतोय. त्याला एक ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी काही प्लॅनिंग येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये तुम्ही केली आहे का? हो, नक्कीच त्यांना आउट करायला लागेल, तरच समोरच्या टीमला कुठेतरी थांबवता येईल आम्हाला. रन रेट त्यांचा पर ओव्हर जास्तच आहे. एक स्मार्ट खेळाडू आहे, एक हँडसम खेळाडू तू आहेस. काय वाटतंय, या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना तुमचा संघ आज क्वालिफाय करेल? हो, नक्कीच आम्ही क्वालिफाय करण्यासाठीच उतरलो आहोत मैदानात आणि काहीतरी इतिहास रचण्याच्या दृष्टीने उतरलेलो आहे. मला वाटतं हा IPL मध्ये NMPL मध्ये सर्वोत्तम स्कोर असेल. कॅप्टन ऑन माईक, प्लेअर ऑन माईक, ही संकल्पना तुला कशी वाटली आहे? कारण तू सध्या कॅप्टन आहेस टीमचा, तू सध्या कॅप्टन ऑन माईक आहेस. हो, खूपच चांगली संकल्पना आहे ही. NMPL ची कमिटी दरवर्षी काहीतरी नवीनच प्रेक्षकांसाठी घेऊन येते. त्यातला हा प्रयत्न खूपच सुंदर आहे. चला, खूप खूप धन्यवाद अनुप पाटील. थँक्यू आमच्याबरोबर वार्तालाप करण्यासाठी. जाऊया कॉम्बॉक्स कडे. थँक्यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया कुणाल और नितेश भोईर जो कि मराठी में कमेंट्री कर रहे थे. फिर एक बार उल्टा बल्ला चला है और स्विच इट कर दिया है गेंद को. डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई और ये 4 रन प्रथमेश ठाकरे के बल्ले से निकलता हुआ ये खूबसूरत चौका. और इस चौके की सहायता से कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 56 रन बगैर किसी नुकसान के बाद, जबकि ये चौथा ओवर यहां पे प्रगति पे है. नवी मुंबई प्रीमियर लीग सीजन 4 इस प्रतियोगिता के आयोजक है आदरणीय माजी आमदार श्रीमान संदीप जी गणेश जी नाइक सर. ये गेंद फिर एक बार स्विच इट किया है और डीप बैकवर्ड पॉइंट बॉर्डर लाइन के बाहर गेंद चली गई. एक बाउंस के बाद बैट बाउंस हुआ. वहां पे क्षेत्ररक्षक हालांकि खड़े थे, उनके सर के ऊपर से गेंद चली गई. आणि बॅक टू बॅक मात्र जरूर प्रहार केले जात आहेत. अगदीच आपण पाहता विहंग मार्गाने ही फलंदाजी होत असताना प्रथमेश ठाकरे खरं तर अप्रतिम अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती पोहोचली तब्बल 60 वर. आता या धावांना रोखण्यासाठी मात्र एक खूप चांगलं काहीतरी रणनीती वेगळी करावी लागेल. कारण प्रथमेश ठाकरे हे खरं तर भिवंडीचा वादळ आज नवी मुंबईमध्ये घोंगावतोय. ऑल इंडिया आइकॉन खिलाड़ी है ये भिवंडी के प्रथमेश ठाकरे. इस ओवर के अगली गेंद भूषण की, इस बार गेंद को खेला है डीप स्क्वायर लेग बॉन्ड लाइन के बाहर और ये 4 रन. क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. मैदान के चारों तरफ यहां पे स्ट्रोक खेल रहे हैं प्रथमेश ठाकरे और इसीलिए ऑल इंडिया आइकॉन के फलस्वरूप इनको जय मल्हार फाइटर्स अग्रोली इस टीम में यहां पे स्थान मिला है. खूप चांगला अग्रेसिव्ह खरं तर मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहत असतो. कित्येक फलंदाज याच अग्रेसिव्ह मोडनं फलंदाजी साकारत. एक अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या नावाला साजेसा खेळ तो साकारतोय. अग्रोली फायटर्स या संघाच्या वतीनं ऑल इंडिया आयकॉनची भूमिका बजावत असताना स्ट्रायकिंग बॅट्समन खरं तर सलामीचा फलंदाज कसा असावा त्याचं जबरदस्त ज्वलंत जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण सेट करतोय. त्याचा इनिंगचा विचार केला तर 16 बॉलमध्ये खरं तर त्यानं इनिंग साकारली, ते तब्बल 39 धावांची. 64 रन है स्कोरबोर्ड के ऊपर जय मल्हार फाइटर्स अग्रोली के. और इरादे पस्त करती हुई नजर आ रहे हैं. यहाँ पे अगर देखा जाए तो कुक्षेत्र एवेंजर्स की टीम है जिसके ऑल इंडिया आइकॉन है कृष्णा सातपुते. इससे पहले मैच में कृष्णा सातपुते ने 48 रनों की धुआंधार पारी खेली थी. अनूप पाटिल और कृष्णा सातपुते के दरमियान बहुत ही उम्दा साझेदारी हुई थी पहले विकेट के लिए
और देखते हैं उसी को नजरअंदाज करते हुए यहाँ पे ये दोनों भी बल्लेबाज काफी आतिश बल्लेबाजी कर रहे हैं और एक सम्मानजनक स्कोर की तरफ ले जा रहे हैं अपनी टीम को। इस ओवर की अगली गेंद बाएं हाथ से राउंड द विकेट, इस बार फिर एक बार स्विच हिट किया है और गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट बॉन्ड लाइन के बाहर और ये 6 रन। That was ambitious stroke, switch and gone over the deep point region च्या बाहेर गेला फटका। ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहता आपल्या स्क्रीनवर फुलटॉस बॉल होता, त्या लाईनला खरं तर जज केलं आणि त्या अँटिसिपेशन फार महत्वाचं आहे। 6 आणि एकूण धावसंख्या तब्बल 70 वर पोहोचली है। हैंड आई कोऑर्डिनेशन जिसे कहते हैं ना, वो कितना अच्छा है देखिए इस खिलाड़ी के पास। इस ओवर की अगली गेंद ओवर पिच गेंद थी, फिर एक बार उल्टा बल्ला चला है, गेंद हवा में गई है और गेंद बॉन्ड लाइन के बाहर और 50 रन यहां पे अर्जित किए हैं बल्लेबाज प्रथमेश ठाकरे ने। मैन फ्रॉम भिवंडी, क्या जबरदस्त बल्लेबाजी की है। निश्चयाचा गगनाला भिडतो हुंकार, जनकल्याणासाठी लढतो असा नेता। अर्धशतक पूर्ण केलेलं आहे प्रथमेश ठाकरे। आय रे देखो ठाकरे या स्पर्धेमध्ये प्रथमेश ठाकरेचं सहर्ष स्वागत आणि त्याच्या बॅट मधून दमदार अर्धशतक आलं आणि त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले। अभिनंदन प्रथमेश ठाकरे। देखिए विघ्नेश मडवी यहाँ पे इत्तला दे रहे हैं कि इस सीजन की एक छठी उनकी निज सेंचुरी है, यानी कि छठा अर्धशतक इस खिलाड़ी ने लगातार ठोका है। इससे आप अंदाजा लगा सकते हो कि कितने बढ़िया टच में चल रहे हैं ये प्रथमेश ठाकरे, जिन्होंने अपनी ठकुराई मैदान के बीच में यहाँ पे पेश की है। नक्कीच 2022-23 हा सीझन प्रदीप सर, खरं तर दसऱ्याच्या दिवशी आपण शुभमुहूर्त मेल रोवली आणि सीझनला प्रारंभ केला। तत्पासून आजपर्यंत खरं तर 6 50 धावांचे नॉक्स आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत प्रथमेश ठाकरे आणि 50 या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील पहिली 50 अंकित करत असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती जय मल्हार फायटर्स अग्रोल या संघाची तब्बल बिनबाद 76 ही पार्टनरशिप बिल्ड झाली आहे। 18 गेंदों में 51 रनों की धुआंधार पारी खेल के अवजीत है यहां पे प्रथमेश ठाकरे। पैविलियन छोर से गेंदबाजी में परिवर्तन हुआ है, जुबैर को मोर्चे के ऊपर यहां पे लगाया जा रहा है नया ओवर प्रारंभ करते हुए। और ये गेंद काफी ज्यादा बाहर की तरफ जा रही थी। पिच होने के बाद हैम्पायर पलटे, उन्होंने इशारा किया वाइड का। रुतांशु पाटिल है स्ट्राइक में, स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है 77 रन। जब आप कुछ करते हो तब इतिहास बनाते हो, जो बार बार लिवास बदलेगा वो नखरे में रह जाएगा और जो पसीने से नहाएगा वो इतिहास बनाएगा। इस तरीके के खिलाड़ी है प्रथमेश ठाकरे, मैन फ्रॉम भिवंडी। देखिए ये गेंद आने का इंतजार किया, गेंद को हवा में जरूर खेला था और गेंद एक बाउंस के बाद बॉन्ड लाइन के बाहर चली गई और ये एनएमपीएल चौका रुतांशु पाटिल के बल्ले से निकलता हुआ। क्षेत्ररक्षक खरं तर अजिंक्य होते। खरं तर त्यांनी पहिल्यांदा फुलटॉस बॉल कॅच पकडणं की वन बाउंस ग्रीप करणं या दुविधा मनस्थितीमध्ये सापडला। नंतर मात्र त्यानं कॅचला पसंती दिली, परंतु चेंडूनं मात्र क्षेत्ररक्षकाला फसवलं। तदनंतर मात्र वन बाउंस ग्रीप करत जात असताना बॉल मात्र सीमारेषा पार गेलाय। एकूण धावसंख्या मात्र 4 ना वाढली आहे, पोहोचली आहे ती 7 77। रुतांशु पाटिल 7 गेंदों में 23 रनों की स्फोटक बल्लेबाजी कर रहे हैं। ये गेंद आने का इंतजार किया, फ्लिक कर दिया है गेंद को। गेंद जा रही है लॉन्ग लेग रीजन में, स्क्वायर लेग से दौड़ के आए थे क्षेत्ररक्षक। जब तक गेंद को उठाते थ्रो करते विकेट कीपर के पास, तब तक दौड़कर 1 रन अर्जित किया है। दोनों बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदले। क्रिकेट में ना केवल छक्का चौका जरूरी है, बल्कि एक दूसरे को स्ट्राइक रोटेट करना भी उतना ही महत्वपूर्ण बन जाता है। जिस तरीके से ये दोनों बल्लेबाज यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं, कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 82 रन 82। भावेश पाटिल मेरे बगल में बैठे हुए और क्या जबरदस्त स्कोरिंग करते हैं भावेश पाटिल। कई बार इस स्कोरर ने अपनी योग्यता सिद्ध की है। पिछले वर्ष आईपीएल के स्टैंड बाय स्कोरर थे ऑफिशियल। आशा करते हैं इस वर्ष उन्हें आईपीएल में स्कोरिंग करने का अवसर मिले। मिड ऑन रीजन में इस गेंद को खेला था। इस बार प्रथमेश ठाकरे ने 1 रन दौड़ के अर्जित किया। बिल्कुल सीधे बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 83 रन। जबकि 5वीं ओवर प्रगति पे गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज जुबैर।
अपनी तरफ से दूसरा ओवर फेंक रहे हैं और अपनी टीम की तरफ से 5वां ओवर फेंकने के लिए पैवेलियन छोर से गेंदबाजी कर रहे हैं। उनके सामने रुतांशु पाटिल दाहिने हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। थोड़े से अपने फॉलोअर थ्रू में गड़बड़ा गए यहाँ पे जुबैर और एम्पायर डेथ बॉल की घोषणा कर रहे हैं। विकेट कीपर काफी दूर खड़े हैं विकेटों से। एक गली रीजन में क्षेत्ररक्षक है, एक कवर रीजन में अनूप पाटिल है, एक डीप कवर, एक लॉन्ग ऑफ। ये ऑफ साइड का क्षेत्ररक्षण। ऑन साइड में देखते हैं एक शॉर्ट फाइन लेग, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक वाइडिश लॉन्ग ऑन। ये ऑन साइड का क्षेत्ररक्षण। ये चले जुबैर, उनकी ये गेंद आने का इंतजार किया, बैकफुट पर गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई, मिड विकेट रिजर्व में गेंद को खेला, बिल्कुल जमीन के सारे सरपट गेंद गई थी उस ओर क्षेत्ररक्षक है, उन्होंने गेंद को रोका अजिंक्य और 1 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर में। कुल स्कोर है 84 रन। 5वां ओवर प्रगति पे, अभी भी 2 गेंदें आनी शेष है। इस ओवर में अच्छी खासी गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज जुबैर। कुल स्कोर है 84 रन इस 5वां ओवर प्रगति पे। अब देखिए जो स्क्वायर लेग रीजन में जो क्षेत्ररक्षक है उन्हें थोड़ा दाहिनी तरफ खदेड़ रहे यहाँ पे गेंदबाज जुबैर। दाहिने हाथ से ओवर द विकेट पैवेलियन छोर से। ये बहुत अच्छी गेंद थी, बिल्कुल ब्लॉक होल्ड में फेंकी हुई गेंद थी और इस गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे बल्लेबाज प्रथमेश ठाकरे। गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया, गेंद वहीं पे पास में गई, विकेट पर दौड़ के गए कृष्णा सातपुते स्क्वायर लेग रीजन में और गेंद को उठाया, वापिस किया उन्होंने गेंदबाज जुबैर के पास। स्कोर अभी भी 84 के कुल योग पे अटका हुआ। आप देख रहे हो NMPL सीजन 4 2023 जिसके आयोजक है आदरणीय माजी आमदार संदीप जी गणेश जी नाइक सर। क्या जबरदस्त आयोजन किया है उन्होंने, उतना ही बखूबी साथ दिया है हमारे कोर कमेटी ने NMPL के। जुबैर तैयार गेंदबाजी करने के लिए प्रथमेश के लिए। ये गेंद काफी तेज गति की गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर देखते रह गए प्रथमेश ठाकरे। ओवर की समाप्ति हुई है। 5 ओवरों के समाप्ति के बाद कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर। एम्पायर ने थर्ड एम्पायर के पास इशारा किया है यहाँ पे, देखते हैं कुछ मन में संदिग्ध है एम्पायर के और थर्ड एम्पायर के पास इशारा किया है उन्होंने। देखिए आप आपके टीवी स्क्रीन पे देख रहे हो। देर इज डाउटफुल डिसिजन ऑन पेंडिंग। प्रदीप सर टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतोय। बिल्कुल बहुत ही अच्छा काम किया है। चेक काय सन्मान आहेत आमच्या या मुख्य व्यासपीठावर। जोपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे तोपर्यंत काही सन्मान करून घेऊया। चेतन पाटील घनसोलीचे समाजसेवक, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। मी दीपक बाळाराम पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। चेतन पाटील यांना सन्मानित केले जाते। चेतन पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय। त्यानंतर गणेश सकपाळ हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर जोपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे। गणेश सकपाळ यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय। देखिए कैमरा वर्क देखिए कितना बेहतरीन है, बिल्कुल अंतरराष्ट्रीय दर्जा का कैमरा वर्क है tenniscricket.in का। सुदर्शन जिरगे समाजसेवक ऐरोली यांचा सन्मान होईल। आपलं सहर्ष स्वागत। दिस इज अ फेअर डिलिव्हरी एम्पायर। ओव्हर समाप्त झाले, आणखीन आपल्याकडे टाइम आहे तोपर्यंत आपण काही सन्मान करूया। त्यानंतर दीपक शिंदे इथे उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित केले जाईल। दीपक शिंदे। वाइड की घोषणा की है एम्पायर ने। तुषार गावंड यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। यानंतर मिलिंद पाटील महापे गावचे उद्योजक आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत। मिलिंद पाटील यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय। अक्षय पाटील कुक्षेतगावरून इथे उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। अक्षय पाटील कुक्षेतगाव यांचा सन्मान इथे होतोय। हर्षल हे करावे गावरून इथे उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। हर्षल जे करावे गावमधून इथे उपस्थित झालेले आहेत त्यांना सन्मानित केले जाते। ओव्हरचा खेळ संपलाय तोपर्यंत अजूनही आपल्याकडे वेळ आहे। हर्षल जे करावे गावरून इथे उपस्थित झालेत त्यांचं सहर्ष स्वागत। आणि हे नवी मुंबई प्रीमियर लीग चे सामने पाहण्यासाठी महिला देखील येतात आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी। आदिती सिटियारकर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल।
मी विनंती करेन आदिती यांना सन्मानित करावं. दीपक पाटील जे आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आहेत त्यांचा सन्मानित होईल. नरेंद्र म्हात्रे सर मुख्याध्यापक आहेत, निवृत्त मुख्याध्यापक, त्यांचा सन्मानित केला जाईल. राफा नाईक महाविद्यालयाचे नरेंद्र म्हात्रे सर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. मी विनंती करतोय नरेंद्र म्हात्रे सरांना आपण या आपल्याला सन्मानित केले जाते दीपक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर आपल्या महाराष्ट्राला ज्यांनी अनेक खेळाडू दिले, खो खो असेल, कबड्डी हा खेळ नेहमी चर्चेमध्ये असतं. नाव आपल्या राफा नाईक विद्यालयाचं, बोनकोडे गावाचं, ज्यांनी उंच शिखरावर नेलं. गेली 36 वर्ष ज्यांनी क्रीडा क्षेत्राला देखील दिली, शिक्षण क्षेत्राला देखील दिली, असे सुधीर थळे सर यांचा सन्मान आता इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. हा विशेष सन्मान आहे. मायेची उबदार शाल देऊन हा सन्मान इथे केला जाईल. सुधीर थळे सर एकदा जोरदार टाळ्या. अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवलेले आहेत, 36 वर्ष त्यांनी दिलेली आहेत या सेवेला, सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. राफा नाईक महाविद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक आदरणीय सुधीर थळे सर यांचा इथे सन्मान होतोय. आपलं मनपूर्वक आभार सुधीर थळे सर, आपण इथे उपस्थित राहिलात. नुकताच त्यांचा निवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याच्यामध्ये आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेब, त्याचबरोबर संदीपजी नाईक साहेब, सर्व नाईक कुटुंब उपस्थित होतं. प्रताप महाडिक सर प्राचार्य FG नाईक कॉलेज यांचा सन्मान इथे केला जाईल. प्रताप माडिक सर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्राचार्य आहेत FG नाईक कॉलेजचे. आपलं देखील मनपूर्वक आभार. सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आपलं मनपूर्वक आभार. विनोद म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. पार्थ रॉयल्स बोनकोड या टीमचे ते संघमालक आहेत. विनोद म्हात्रे, आपल्याला विनंती आम्ही करतो आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. नाउ बैक टू क्रिकेट, ओवर टू कॉम्बॉक्स. थैंक यू कृणाल. तो अंतिम ओवर यहाँ पे प्रगति पे होने जा रहा है. नया प्रारंभ करते हुए गेंदबाज इस गेंद को ऑन ड्राइव किया है. लॉन्ग ऑन रीजन में क्षेत्ररक्षक है, जब तक आके गेंद को उठाते थ्रो करते नॉन की तरफ, तब तक दौड़कर दोनों बल्लेबाजों ने 1 रन अर्जित किया है. कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 92 रन. प्रथमेश खेल रहे 21 गेंदों में 58 रनों की पारी खेली है और 11 गेंदों में 30 रनों की पारी खेली है यहाँ पे ऋतांशु पाटिल ने. शरद गेंदबाजी कर रहे हैं. देखिए इस गेंद को खेलना चाहते थे मिड ऑन के ऊपर से, लेकिन गेंद हवा में खड़ी हो गई और इस तरीके से प्रथमेश ठाकरे आउट होकर वापस जा रहे. जोरदार तालियां बजाइए नवी मुंबई. ये ऑल इंडिया आइकॉन खिलाड़ी है भिवंडी के. क्या जबरदस्त बल्लेबाजी की है इस खिलाड़ी ने. 22 गेंदे और 28 रनों की एक धुआंधार पारी खेली और अपने टीम को एक सम्मानजनक स्कोर की तरफ ले गए. जय मल्हार फाइटर्स अग्रोली के टीम को. वेल प्लेड प्रथमेश. तो 58 रनों की पारी खेली थी प्रथमेश ठाकरे ने और नए बल्लेबाज जा रहे हैं. उनके आउट होने के बाद पहले विकेट का पतन हुआ है. कुल स्कोर है 92 रन. जय मल्हार फाइटर्स अग्रोली का अंतिम ओवर प्रगति पे है और यह सबसे उच्चतम साझेदारी है पिछले 2 दिनों का. अगर लेखा जोखा देखा जाए नवी मुंबई प्रीमियर लीग 2023 का, तो सबसे उच्चतम यह साझेदारी हुई है दोनों बल्लेबाजों के दरमियान, प्रथमेश ठाकरे और ऋतांशु पाटिल के दरमियान. 92 रनों की साझेदारी. गेंदबाजी कर रहे शरद कोंडालकर गेंदबाजी कर रहे गांव वाले छोर से. थोड़ा सा तिरछा दौड़ते 10-12 कदमों का उनका बॉलिंग रनअप. पहली ही गेंद जब वे गेंदबाज रिलीज कर रहे थे गेंद को, तब थोड़े से फिसल गए थे अपने पॉपिन क्रीज में, इसलिए थोड़े से सहमे से नजर आ रहे हैं यहां पे गेंदबाज शरद कोंडालकर. 11 गेंदों में 30 रनों की पारी खेली है. टाइम यहां पे मुकम्मल हुआ है. एम्पायर 1 मिनट अंदर लेना पड़ेगा एक क्षेत्ररक्षक को 30 गज के दायरे के अंदर. भावेश पाटिल यहां पे इत्तला दे रहे हैं क्योंकि वे लगातार यहां पे टाइम लगा रहे. वी आर क्लोजली मॉनिटरिंग ऑन टाइम लिमिट. तुम्ही जो वेळ तुम्हाला दिलाय
त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेते आणि म्हणूनच इंजुरी टाइम वगैरह सब पकड़ के यहाँ Yes, पे yes, yes. भावेश पाटिल बता रहे, तीसरे एम्पायर की तरफ भी जो निर्णय आया था वो भी यहाँ पे गिना गया है सर। अब गिना नहीं गया है, यानी कि वो काउंट किया गया है आपके इसमें। उस सभी टाइम को माइनस करके यहां पे आपने ज्यादा समय लिया है, इस तरीके की इत्तला दे रहे हैं यहां पे भावेश पाटिल। लगातार अच्छी स्कोरिंग कर रहे हैं, वही यहां पे टाइम लगा रहे हैं, तो सभी टाइम माइनस करके आपने ज्यादा समय लिया है, इसलिए एक क्षेत्ररक्षक 30 गज के दायरे के अंदर आएगा। अब देखते हैं 30 गज के दायरे के अंदर का क्षेत्ररक्षण देखिए, बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक में है विकी मुंबईकर, मैन फ्रॉम दिवाले गांव शरद कोंडालकर। अभी भी इस पारी की 4 गेंदें आनी शेष है, गांव वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं, कोपरकेरा गांव की तरफ से ये गेंद आने का इंतजार किया और विकी मुंबईकर ने गेंद को लॉन्ग ऑन रीजन में खेला था, आड़े बल्ले से 1 रन दौड़ के अर्जित किया। वहां पे 1 ही रन मिलेगा क्योंकि वहां के क्षेत्ररक्षक बिल्कुल चौकन में थे, मानो कि पूर्व अनुमान के साथ उन्होंने गेंद को रोका। इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है 93 रन, जबकि 1 विकेट का पतन हुआ है और अभी भी अंतिम ओवर की 3 गेंदें अंतिम आनी शेष है। फायनल स्लॉक 3 बॉल्स टू गो ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग टू गो। गोलंदाजी मार्कवर मिस्टर शरद कोंढालकर आपल्याला पाहायला मिळेल। अंतिमचे 3 चेंडू आणि टार्गेट सेट केलं जाईल। काफी सदी हुई गेंदबाजी कर रहे हैं यहां पे शरद कोंडालकर, दानिया से ओवर द विकेट। ये गेंद इस बार बहुत अच्छी गेंद थी, इन स्विंग होती हुई गेंद, और इस गेंद को स्क्वायर लेग और मिड विकेट के दरमियान जो लंबा फासला उसके बीच में खेला था, दूसरे रन के लिए पलट रहे और डेंजर एंड पे जरूर दौड़े थे रुतांशु पाटिल और 2 रन दौड़कर अर्जित किए। विकेटों के दरमियान दौड़ जो है ये काफी सराहनीय रही है, अगर यहां पे बात छेड़ी जाए जय मल्हार फाइटर्स अग्रोली की। आणि मजबूत बांधा आहे खरं तर ऋतांशूचा, आणि पहिल्या बॉल पासून तो अजूनपर्यंत क्रीजवर आहे, म्हणजे फिटनेस फार महत्वाचं आहे आणि फिटनेस मेंटेन करत असताना रनिंग बिटवीन द विकेट्स त्याने मेंटेन केली। एकूण धावसंख्या पोहोचली तब्बल 95 वर। 12 गेंदों में 32 रनों की पारी खेली अब तक रुतांशु पाटिल ने। इस ओवर की अगली गेंद, इस बार गेंद आने का इंतजार किया, हेलीकॉप्टर अटेम्प्ट किया है, ऑन ड्राइव किया था, लॉन्ग ऑन रीजन में क्षेत्ररक्षक है, उन्होंने गेंद को रोका। क्या जबरदस्त गेंदबाजी की है यहाँ पे शरद कोंडालकर ने, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। अब तक उन्होंने इस डेथ ओवर में 5 गेंदें फेंकी है, 1 सफलता प्राप्त की है और 5 रन खर्च किए। इससे आप अंदाजा लगा सकते हो कि कितनी बेहतरीन अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे गेंदबाज शरद कोंडालकर, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। थोड़ा सा तिरछा दौड़ते हैं, कोपरखेर ने गांव एंड की जानब से गेंदबाजी कर रहे हैं, उस छोर से उन्हें लगाया गया है और एक अंतिम गेंद आनी शेष है इस पारी की। कृष्णा सातपुते काफी दूर खड़े हैं विकेटों से, दानिया से ओवर द विकेट। ये गेंद आने का इंतजार किया, विक्की मुंबईकर ने गेंद को खेला है, गेंद जा रही है स्वीपर कवर बॉन्ड लाइन की तरफ। उस ओर क्षेत्ररक्षक थे जब तक वो गेंद हवा में गई थी, लेकिन उन्होंने एक कैच छोड़ा अजिंक्य ने और इस तरीके से दौड़कर दोनों बल्लेबाजों ने रन अर्जित किया है। एक कुल स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है 97 रन जय मल्हार फाइटर्स अग्रोली का। 1 विकेट के पतन के बाद 98 रनों का लक्ष्य रखा है जीतने के लिए यहां पे कुक्षेत्र एवेंजर्स टीम के सामने। देखते हैं अब ऑल इंडिया आइकॉन जो है कृष्णा सातपुते, उनके ऊपर सभी जो हमारे दर्शक है उनकी निगाहें लगी हुई है कि कृष्णा सातपुते और अनूप पाटिल, सुदर्शन जिरगे, चेतन पाटील आणि गणेश सकपाळ यांना मी विनंती करतो आपल्याला टॉस साठी आमच्या मैदानामध्ये यायचंय। सुदर्शनजी जिरगे, गणेश सकपाळ आणि चेतन पाटील। राहुल चुळके कमांडिंग ऑफिसर आहेत मुंबई पोलीस दलातले, त्यांना विनंती आहे राहुलजी आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत। मुख्य व्यासपीठाच्या राईट साइडने तुम्हाला यायचंय राहुलजी। सुदर्शन जिरगे त्याचबरोबर चेतन पाटील आणि गणेश सकपाळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल। मॅच रेफरी या स्थितीतूनच एक अंपायर मॅच रेफरीची भूमिका पार पाडेल।
नवी मुंबई प्रीमियर लीग आमचे सर्वच मान्यवर सुदर्शनजी आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने चेतन पाटील आहेत घनसोली गावावरून आणि त्याचबरोबर गणेशजी आहेत. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. चेतन पाटील यांना मी विनंती करेन आपण टॉस करावा आणि सर्वप्रथम टॉसची माहिती आपण चेतनजी देऊया तुमच्याच उपस्थितीमध्ये. एका नाण्याच्या बाजूला आपण पाहतोय आमदार संदीपजी नाईक साहेब यांची प्रतिमा आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहात NMPL सीझन 4 चौथं पर्व आहे आणि त्याच्यामुळे आता टॉस होईल आणि कॉल करणार आहेत सचिन नाईक. संदीप भाई हा कॉल आहे. NMPL आलेला आहे त्याच्यामुळे टॉस इथे जिंकलेला आहे गंगाधर इंगोले वाशी इंडियन्सच्या कॅप्टनने. पहिल्या सामन्यामध्ये टॉस या सामन्यामध्ये जास्त महत्वाचा आहे कारण या सामन्यामध्ये जर तुम्ही पराभूत झालात या स्पर्धेच्या बाहेर जाल. 6 षटकांची लढत आहे. टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे रन कमी झाले असं वाटलं? रन मॉर्निंगला ठीक होते, बॉलिंग अटॅक थोडा खराब झाला स्पेशली मीच. या सामन्यामध्ये काही चेंजेस टीम मध्ये करण्यात आलेले आहेत. हो एक चेंजेस आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्याच्यासाठी. त्याच्यानंतर सचिन नाईक यांच्याशी वार्तालाप मी करेन. क्लोज एन्काउंटर पहिला जो सामना होता अगदी जवळ जाऊन पोहोचले होते. कोणी असा विचार देखील केला नव्हता. भरपूर कॉल सध्या येत आहेत. त्याचबरोबर लाईव्ह चॅट मध्ये देखील अनेक चर्चा झाल्या त्या सामन्याबद्दल कारण 114 धावा आणि त्या 4 बॉल 8चा सामना. कुठेतरी दुःख वाटते तिथून आपण हारलो? हो दुःख वाटतंय कारण की क्लोज येऊन मॅच हारणं म्हणजे एकदम खराब झालं. या सामन्यामध्ये जर पराभूत झाला स्पर्धेच्या बाहेर जाल. टॉस तुम्ही जिंकला असता काय केलं असतं? हो मी पण फिल्डिंगच घेतली असती पण ठीक आहे आता बॅटिंग करायचे. मागच्या सामन्यामध्ये 114 रनचा पाठलाग करत असताना बॅटिंग चांगली झाली. या सामन्यामध्ये कोणावर भरोसा असेल? त्यांच्याकडून अपेक्षा असतील का? सर्व टच मध्ये आहेत कारण की जो येतो तो बॅटिंग चांगलीच करतोय. काय चुका झाल्या मागच्या मॅच मध्ये असं वाटतंय गोलंदाजांकडून? हो थोडी चुक्या झाल्या. 2-3 बॉल खराब टाकले. चला या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही टीमच्या कॅप्टनला. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस नुकताच झालेला आहे. गंगाधर इंगोलेने तो टॉस इथे जिंकलेला आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजकांच्या वतीने आणि त्याचबरोबर आमचे जे सन्माननीय अतिथी आहेत सुदर्शनजी इथे उपस्थित आहेत. चेतन पाटील जे समाजसेवक आहेत घनसोलीचे गणेश सकपाळ यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही इथे व्यक्त करतो. जाऊया लगेचच या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आमच्या कॉम्बॉक्स कडे. नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व 4 तुम्ही पाहताय tenniscricket.in वर. एक बाबा सिंगल महामेरू तू निश्चयाचा गगनाला भिडतो हुंकार जनकल्याणासाठी लढतो असा नेता आहे झुंजार. शून्य दुनी शहर उभारले केले स्वप्न त्याने साकार. मशाल हाती घेऊन त्याने दूर केला अंधार. शिल्पकार तू नवी मुंबईचा, नवी मुंबईचा शिल्पकार. 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 थैंक यू डीजे. तो इस तरीके से जय मल्हार फाइटर्स ने अपने निर्धारित 6 ओवरों में 97 रन मुकम्मल किए थे और 98 रनों का लक्ष्य रखा है जीतने के लिए कुक्षित एवेंजर्स टीम के सामने. तो ऑल इंडिया आइकॉन कृष्णा सातपुते और अनूप पाटिल ये जो कप्तान है ये गए हैं मैदान के बीच में अपने पारी का आगाज करने के लिए. और जैसे ही खेल की शुरुआत हो एक बहुत ही उम्दा और चुलबुली आवाज जिनका नाम है नितेश भोईर मराठी में आपको आंखों देखा हाल सुनाएंगे. आइए नितेश भोईर. थँक्यू सो मच प्रदीप सर. जो आवाज तुम्ही मागच्या सत्रामध्ये ऐकला क्रिकेटचा जबरदस्त दांडगा अनुभव आणि खरं तर रेडिओ जॉकी
म्हणून आपल्या या पंचक्रोशीमध्ये सुप्रसिद्ध असे समालोचक हिंदी आणि मराठी वर त्यांचं खूप चांगलं प्रभुत्व आहे. जो आवाज मागच्याच एका स्पर्धेमध्ये आपण याच क्रीडांगणावर ऐकला होता, तोच अनुभव आज पुण्याच्या आमच्या समवेत खरं तर आम्ही त्यांच्या समवेत जोडले गेलो. वेलकम प्रदीप सर अलॉंग विथ अस. नाउ वी आर वॉचिंग NMPL एडिशन 4. पहिला बॉल प्रथमेशचा, यावेळेला मात्र चांगला पीक केलाय. समोर ब्रँड अँबॅसेडर ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट अर्थातच कृष्णा लक्ष्मण सातपुते गेट्स ऑफ द मार्क विथ 4. नीतीश देखिए कलाइयां कितनी मजबूत है कृष्णा लक्ष्मण सातपुते की. गेंद विकेटों के ऊपर आ रही थी, लेग और मिड स्टंप पे बिल्कुल सीधी गेंद थी, बैकफुट पे गए और ऑन ड्राइव कर दिया. देखिए बंदूक की गोली की तरह निकल गई गेंद. आपके टीवी स्क्रीन के ऊपर आप देख रहे हो. देखिए कितना बेहतरीन कैमरा वर्क है. 5 कैमरे के जरिए ये क्रिकेट प्रतियोगिता आप तक टेलीकास्ट की जा रही है. बहुत ही उम्दा कैमरा वर्क है tenniscricket.in गौरव सावंत एंड टीम का. ट्रू अवेंजर्स गेट्स ऑफ द मार्क. ओ यावेळेला देखील मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता, प्रयत्न तर झाला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न करतील, परंतु त्याच्या आवेख्याच्या बाहेर पुन्हा एकदा येते कन्झिक्युटिव्ह चौकार. 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडूमध्ये धावा अंकित केल्या गेल्या. 4 मगाशी तुम्ही उल्लेख केला. खरं तर व्रिस्ट हँड अँड आय हेड कोऑर्डिनेशन, तदनंतर शॉट सिलेक्शन, या साडी तुम्हाला तुमच्याकडे असायला हवं. नीतीश देखिए ऑन ड्राइव दोनों भी स्ट्रोक खेले. एक बिल्कुल सीधा खेला था और एक थोड़ा सा तिरछा खेला था. जहां पे मिड विकेट के क्षेत्ररक्षक है उनके दरमियान जो लंबा फासला है लॉन्ग ऑन और मिड विकेट के दरमियान, उसके दरमियान गेंद को खेला था कृष्णा लक्ष्मण सातपुते ने. 2 गेंदों की समाप्ति हुई है और कुल स्कोर है 8 रन. 2 चेंडू 8 धावा. जबरदस्त घणाघाती सुरुवात. ओ याही वेळेला इनसाइड आउट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह टुवर्ड्स डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या मधून छेदून भेदून जमिनीला घरंगलत बॉल गेलाय सीमारेषा बार येतोय. सलगच्या 3ऱ्या बॉलवर 3रा चौकार. देखिए कितनी बेहतरीन हैंड आई कोऑर्डिनेशन जिसे कहते हैं. आंखों के नीचे गेंद थी बिल्कुल कृष्णा सातपुते की. और किसी भी बल्लेबाज को अगर आप आंखों के नीचे गेंद करोगे तो हश्र यही होगा. और क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे कृष्णा लक्ष्मण सातपुते. 3 गेंदों में 3 चौके उन्होंने जड़े और अपने इरादे यहां पे उन्होंने जाहिर किए. दिस इज ऑल इंडिया आयकॉन वर्सेस ऑल इंडिया आयकॉन. क्वालिटी वर्सेस क्वालिटी. हो रीच मध्ये नव्हता बॉल. या फटक्याला किती वेळा तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहाल, जितक्या वेळा पाहाल तितक्या वेळा या फटक्याच्या मोहात तुम्ही पडाल, प्रेमात तुम्ही पडाल. पहा आपल्या स्क्रीनवर. अब देखिए ये गेंद ऑफ स्टंप के बाहर फेंकी थी, लेकिन कृष्णा सातपुते ने गेंद का पीछा किया. और देखिए किस तरीके से पीछा किया. और उन्हें पता था कि मैं गेंद तक नहीं पहुंच पाऊंगा, लेकिन अपने आप को झोंक दिया गेंद के ऊपर. और क्या जबरदस्त कवर ड्राइव खेला, क्रैकिंग कवर ड्राइव. और ये चौथा चौका. टप्पा बदलला. चेंडू हवामध्ये. इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. फिल्डर अंडरनीथ विकी मुंबईकर and the catch is taken and the batsman out. Mr. Krishna Satpute. It's a golden moment of the match. मल्हार जय मल्हार जय मल्हार फाइटर. मल्हार जय मल्हार जय मल्हार फाइटर. मल्हार थैंक यू डीजे. ऐसा नजारा लग रहा था नितेश की मैदान में कोई तूफान आया है, रनों का तूफान आया है, लेकिन एकाएक ये तूफान थम गया है. मैं प्रथमेश की निश्चित रूप से यहाँ पे सराहना करना चाहूंगा. बहुत ही देखिए उन्होंने अपना साहस नहीं हारा. उन्होंने ऑफ स्टंप और मिड स्टंप को पकड़ के रखा. उन्हें पता था कि कृष्णा सातपुते गलती कर सकते हैं और कृष्णा सातपुते को गलती करने के लिए प्रथमेश ने यहाँ पे मजबूर कर दिया. और क्या जबरदस्त कैच लपक लिया विकी मुंबईकर ने, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है. क्योंकि बड़े खिलाड़ी का कैच इतने आसानी से पकड़ना इतना आसान नहीं होता है, लेकिन अपनी नजरें जमाई रखी विकी मुंबईकर ने मिड विकेट रीजन में. और कृष्णा सातपुते आउट होकर वापस चले गए पैविलियन की तरफ. पहला झटका पहुंचा है कुक्षित एवेंजर्स टीम को. इट्स विनर वर्सेस विनर मॅच. अर्थातच गुणवत्ता विरुद्ध गुणवत्ता, क्वालिटी वर्सेस क्वालिटी, आणि इथे एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रथमेश ठाकरे got the first wicket, golden moment of the match. It can be crunch moment कारण धावांचा डोंगर उभा केलाय. 98 धावा तुम्हाला काढायच्या आहेत आणि म्हणूनच हा विकेट महत्वाचा होता. ओ इथे मात्र पहा अगदी अनोख्या शैलीने फटका सजवायचा होता. सुशील अंडरनीथ and he will make no mistake in the end. once again back to back दुसरा विकेट अंकित करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवात भले प्रदीप सर 4 चौकारांनी झाली, परंतु अंत भला तो सब भला. 2 अंतिमचे चेंडू आणि 2 विकेट.
देखिए आपके टीवी स्क्रीन में आप देख रहे हो हॉकी में जिस तरीके से स्कूप करते हैं हॉकी के खिलाड़ी, उसी तरीके से यहाँ पे स्कूप स्ट्रोक खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए थे और फाइन लेग रीजन के क्षेत्ररक्षक ने आसान सा कैच लपक लिया। इस तरीके से 2 गेंदों में 2 सफलता प्राप्त किए यहाँ पे प्रथमेश ने। बिल्कुल सराहनीय काम कर रहे हैं अपनी टीम के लिए प्रथमेश। हालांकि कृष्णा सातपुते ने जो उनके ऊपर हमला कर दिया था उससे संवरते हुए सजते हुए नजर आ रहे यहाँ पे गेंदबाज प्रथमेश। आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आजच्या दिवसामध्ये तब्बल 1 लाख व्ह्युअर्स खरं तर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण पाहताय आणि ही मोठी अचीवमेंट आहे, कारण खूप चांगला क्लीन क्लिअर नीट आणि खूप चांगला कॅमेरा वर्क पाहत असताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 1 लाख व्ह्यूज आपल्याला आज आजच्या दिवसामध्ये आपल्या स्पर्धेला, आणि हे आहे NMPL सीजन 4 चं सक्सेस यश. नितेश, अब तक दिन भी खत्म नहीं हुआ है और अब देखिए 1 लाख व्यूअर्स ने ये मैच अब तक देखा है, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतने कम है और इसका सारा श्रेय आदरणीय माजी आमदार संदीप जी गणेश जी नाइक सर को जाता है, जिन्होंने ये क्रिकेट प्रतियोगिता NMPL 2023 सीजन 4 का आयोजन यहाँ पे किया हुआ है. नक्कीच नक्कीच माझे आमदार आदरणीय श्री संदीपजी गणेशजी नाईक पुरस्कृत स्पर्धा आपण पाहताय. नवी मुंबई प्रीमियर लीग सीझन 4 डे 3. आउटस्विंगचा बॉल इथे मात्र अगेन्स्ट द स्पिन खेळून काढलाय. मागच्या मॅचचा आत्मविश्वास बोलतोय आणि त्यानं सादर केलाय ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रीजन क्लिअर करत असताना येतो आणि पाटील स्टाइल आइकॉनच्या मॅट मधनं. देखिए किस तरीके से पहले सफल होके आए थे ऑफ स्टंप के बाहर अनूप पाटिल, और देखा अंतिम समय तक और गेंद को लॉस कर दिया था लॉन्ग ऑन के ऊपर से. हालांकि वहां के क्षेत्ररक्षक ने कैच लपकने का अपनी तरफ से बखूबी प्रयास किया था, लेकिन उनके पहुंच के बाहर गेंद और ये छक्का जड़ दिया. यहाँ पे कुल स्कोर है 22 रन. 22. ओ इथे पहा पंचांकडनं अपील करत असताना मात्र जरूर पंच इशारा करतील. इट वॉज आय गेस द साऊंड कम्स फ्रॉम द बॅट, आय डाऊट, आणि म्हणूनच बॅट्समन वुड बी सेफ इन द क्रीज. मिस्टर अनुप पाटील टीमचे लीडर, टीमचे कॅप्टन, आणि आता कॅप्टनला खरं तर हे कॅप्टनवर जबाबदारी आहे, कारण त्याचा संघाचा मागच्या मॅचचा हिरो ज्याच्या बॅटमधनं आपण 48 धावसंख्या पाहिली तो फलंदाज कृष्णा सातपुते बाद झाल्यानंतर आलंय. थोडंसं सायकोलॉजिकल प्रेशर आणि तो हाताळतोय. अनुप पाटील ऑन स्ट्राईक. नितीन सुतार यावेळेला फुलटॉस बॉल चुकी झाली. चेंडू हवेमध्ये इलिव्हेशन आहे, ताकद आहे, डिस्टन्स नाहीये, आणि म्हणूनच विकी मुंबईकर या इनिंग मधील दुसरा झेल मात्र गॅदर करत असताना बॅट्समन क्रमांक 2 अनुप पाटील आउट. आशीर्वाद तू लढा लढायला आमची हिम्मत है तू उभा पाठीशी थैंक यू डीजे. देखिए आपके टीवी स्क्रीन के ऊपर आप देख रहे हो लॉफ्ट कर दिया था गेंद को अनुप पाटिल ने, ज्यादा ताकत नहीं झोंक पाए स्ट्रोक के पीछे. और विकी मुंबईकर क्या क्षेत्ररक्षण कर रहे हैं यार, ऐसा महसूस हो रहा है जैसे कि हाथ में फेविकॉल लगा के वो क्षेत्ररक्षण कर रहे हैं. विकी मुंबईकर बद्दल आपण चर्चा करतोय प्रदीप सर. ही इज द आयडियल कॅन्डिडेट आउटस्टँडिंग आउटफिल्डर आउटसाइड द रिंग. जिथे जास्तीत जास्त बॉल येत आहेत, चेंडूला उंच हवेत उडल्यानंतर ग्रीप आणि चेंडूवरची त्याची जबरदस्त नजर, त्यानंतर विकेटच्या कोणत्याही बाजूला फेकण्याची त्याच्याकडे असलेली फोरआर्मची क्षमता हे फार महत्वाचे. आणि तो या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 झेल मात्र त्याने पकडलेत आणि कॅप्टननं दाखवलेला त्यांच्यावरचा विश्वास तो सार्थ ठरवत असताना. नितेश, क्रिकेट में सबसे बड़ी बात ये होती है कि जब बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए जाता है तब हम लोग कहते हैं कि उनके पास टाइमिंग बेमिसाल है, लेकिन जब आप क्षेत्ररक्षण करते हो तभी भी आपके पास टाइमिंग अच्छी होनी चाहिए. देखिए विकी मुंबईकर ने नजरें जमाई रखी थी इस ओवर की अगली गेंद. येस येस आउटसाइड दी ऑफ स्टिक या बॉलला मात्र पुन्हा एकदा संधी होती, चुकी झाली आहे. शॉर्ट कव्हर्स मध्ये थोडासा आपल्याला जेस्चर पाहायला मिळतोय, जिथे आपण पाहताय क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली, तदनंतर धाव मिळाली. एक धावणा एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती पोहोचली 23 वर. सामना आपण पाहता बॅटिंग करणारा संघ एका बाजूला कुक्षेत ॲव्हेंजर्स सूरजजी पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, आणि एका बाजूला आर्मीन येलो जय मल्हार फायटर्स या संघाचा मात्र नितीन सुतार गोलंदाज क्रमांक 2 मध्ये बिल्स डिसलॉज झाल्या आणि फलंदाज क्रमांक 3 इथं परतलाय, 4था इथे परतलाय. प्रदीप सर, मला असं वाटतंय विजयाची मुहूर्त मेल रोवली की काय, कारण टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आहे.
चरमराती हुई नजर आ रही है यहाँ पे कुक्षित एवेंजर्स की पारी। लेकिन क्रिकेट में ये सब होते ही रहता है, इसमें से भी संवरना चाहिए, आगे जाके खेलना चाहिए। अब देखते हैं कुक्षित एवेंजर्स के लिए कौन सा खिलाड़ी यहाँ पे ट्रम्प कार्ड साबित हो सकता है, क्योंकि क्रिकेट में इस तरीके का जो नजारा होता है, इस तरीके का जो माहौल होता है, ये कई बार आता है, लेकिन इसमें से भी रास्ता निकालना पड़ता है। अब देखते हैं इसमें से कौन सा खिलाड़ी रास्ता निकल के बाहर निकल जाता है अपने टीम को लेके। पानी को देखिए आप, पानी को कोई भी नहीं रोक सकता है, पानी को जहां पे रास्ता मिलता है वहां पे पानी निकल जाता है। हालांकि गंगा मैया को देखिए, इतनी बड़ी गंगा मैया किसी से भी नहीं रुकी, शंकर भगवान ने अपने जटाओं में बांधा उनको, लेकिन उस जटा में से भी वो बह रही है। उसी तरह से काम यहाँ पे कुक्षित एवेंजर्स के बल्लेबाजों को करना होगा, उन्हें बहना होगा, रन मुकम्मल करने होंगे। अगर यहाँ पे संघर्ष करने चाहते हैं उनके बल्लेबाज, तो निश्चित रूप से उनको यहाँ पे ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी। नितेश, न्यू बॅट्समन इन मिस्टर शरद. गोलंदाज यावेळेला खोल टप्प्याचा बॉल खोदून काढला, डीप मध्ये आहे तिथे क्षेत्ररक्षक अगदीच लॉंग ऑन मधनं लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतील, डाऊन द ग्राउंड आणि अगदी चपलाईनं. आणि तिथे सुद्धा विकी मुंबईकरच आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी चपलाईनं. ही चपलाई सहज अगवत होत नाहीये प्रदीप सर, त्याच्यासाठी तुमच्याकडे असायला हवा तो खूप चांगला सराव, अगदी सरावही नाही मी म्हणे खूप चांगला क्वालिटी सराव. क्रिकेट इज नॉट अ गेम ऑफ नॉर्मल प्रॅक्टिस, इट इज अ गेम ऑफ क्वालिटी प्रॅक्टिस अँड नॉट क्वांटिटी प्रॅक्टिस. 2 षटकांचा खेळ झाला, धावसंख्या 24, गडी बाद झाले ते 4. आता थोडंसं कठीण होतंय ते आव्हान, आपण इक्वेशन प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहोचूया, कारण प्रेक्षक चर्चा करत असतील धावा किती झाल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये, आता धावा किती झाल्या त्या 2 षटकांमध्ये, आणि उर्वरित इक्वेशन किती राहिले ते उर्वरित 4 षटकांमध्ये. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 24 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत, जवळजवळ 18.5 या सरासरीनं चेसिंग रन रेट, 24 बॉल मध्ये 74 धावांची गरज. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है, और अगर आपने मन में ठान लिया तो कुछ भी हो सकता है, क्योंकि इस मैदान को भौगोलिक दृष्टिकोन से अगर देखा जाए तो यहाँ पे रन मुकम्मल होते हैं, और ये प्रयास यहाँ पे कुक्षित एवेंजर्स के बल्लेबाजों को करना होगा. नुकतंच आपण पाहिलं 115 धावांचा पाठलाग, 1 चेंडूमध्ये 6 धावा इतकंसं समीकरण आलं होतं. कठीण परिस्थिती आहे, परंतु कठीण परिस्थिती तुमच्यातली जिद्द, चिकाटी आणि ताकद पाहण्यासाठी येत असते. कठीण आहे परिस्थिती, परंतु संघर्ष करावा लागेल. संघर्ष इथे सुरू झालाय, तो आर्मी इन येलो आपण पाहताय. खरं तर जय मल्हार फायटर्स या संघाचा या संपूर्ण मॅचवर जबरदस्त दबदबा, वर्चस्व, डॉमिनान्स आणि पूर्णपणे पकड मजबूत करत असताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 मध्ये विकी मुंबईकर, सन ऑफ सॉइल दिवाले. आउटस्विंग यावेळेला मात्र पंच इशारा करतायत की हा आहे WIDE व्हाईट बॉल. 1 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती आफ्टर लॉंग टाइम 25 फॉर 4, 25 ही धावसंख्या. आता एकेरी आणि दुहेरी धावसंख्येवर मात्र न थांबता चौकार षटकार कसे येतील ते मात्र प्रयत्न करायला हवा. शरद आणि अजिंक्य, हा ट्रॅकर बॉल टप्पा बदललाय, कल्पकताय, परंतु लाईन खराब आहे, लाईन मिस करताय. तुम्हाला सीमांकित कक्षा दिली आहे, त्या परिसीमेच्या बाहेर चेंडू तुम्ही जर का रिलीज करताय तर पंच तुम्हाला दंडित करतील, आणि दंडित केलेल्या बॉलवर येतोय हा व्हाईट बॉल. 1 धाव एक्स्ट्राज. नितेश, विकी मुंबईकर कुछ अतिरिक्त करने का प्रयास कर रहे हैं अपनी तरफ से, हालांकि कंधे का ज़्यादा इस्तेमाल करना चाह रहे हैं, तेज गति से गेंदबाजी करना चाह रहे हैं. देखिए काफ़ी लंबा चौड़ा बॉलिंग रनअप है उनका, एम्पायर ने इशारा किया है कि एक गेंद शॉट उन्होंने फेंकी है. अर्थातच जर का असा चेंडू तुम्ही जर का पुन्हा फेकताय तर तो बॉल नो बॉल डिक्लेअर केला जाईल. येस, आणि यावेळेला मात्र धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत ते फक्त 2. एकूण धावसंख्या पोहोचली ती 28 फॉर 4. हेलो, आता इथून पुढे काय करावं लागेल तर ऍक्सेलरेट करावं लागेल. अजिंक्य लाडू नॉनसेकर हॅलो चेक हॅलो. येस, आणि इथे येतो हा खूप चांगला स्ट्रोक, प्रेशर रिलीज करतोय. षटकारांची गरज आहे, गरज ही शोधाची जननी. आणि आता खरं तर फलंदाज ज्याच्या बॅटमधनं हा षटकार आलाय, चेंडूने धावांचं अंतर मात्र बरंच आफ्टर लॉंग टाइम कापत असताना एकटा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. ते 21 चेंडूमध्ये अजूनही 64 धावांची गरज आहे. मॅन ऑन स्ट्राईक मिस्टर शरद कोंढालकर. हो, इथे मात्र बॅकवर्ड
वरनं जागा बनून चेंडूला पुल केला, हुक केला, चेंडू गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून छेदून भेदून आणि पंचांचा इशारा जरूर येतोय की हा येतोय या इनिंग मधील पुन्हा एकदा प्रेशर रिलीज आणि खरं तर समीकरणाच्या समीप जाणारा चौकार बॅट्समन शरद कोंडालकर आणि एकूण धावसंख्या पोहोचेल ती 38 वर. प्रदीप सर, किती महत्वाचं आहे चौकार आणि षटकार यायला हवेत? बिल्कुल ताबड़तोड़ बल्लेबाजी करने होंगी क्योंकि लक्ष्य ज्यादा से ज्यादा आसान होता यहाँ पे नजर आ रहा है और इसी तरीके से इसी अंदाज में बल्लेबाजी करनी होगी, बड़े बड़े स्ट्रोक खेलने होंगे. जो ऐड आती है ना, कुछ बड़ा करना होगा थम्सअप की, उसी तरीके से कुछ बड़ा यहाँ पे करना होगा. सिर्फ बड़ा करना नहीं होगा, हर ओवर में 3-3 सिक्सर या चौके यहाँ पे जड़ने होंगे. 20 चेंडूमध्ये 60 धावांची गरज आहे. इक्वेशन विकी या वेळेला डाऊन द ग्राउंड ऑर्थोडॉक्स लॉंगर क्लिअर करत असताना अगदीच आपण पाहताय कुक्षित अव्हेंजर्सच्या टेंट मध्ये हा बॉल गेलाय. येतोय हँडसम षटकार. हेलो, देखिए किस तरीके से यहाँ पे सिक्सर जड़ दिया था ये गेंद की, और ये ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी और किस तरीके से गेंद को तान दिया है. देखिए बहुत ही उम्दा स्ट्रोक खेला था, लॉफ कर दिया था 6 रनों के लिए. कुल स्कोर है 38 रन 44 रन, जबकि 4 विकेटों का पतन हुआ है. 19 चेंडू आणि अजूनही 54 धावांची गरज आहे. विकी थोडीशी महागडी गोलंदाजी. आउटस्विंगचा हा बॉल पुन्हा एकदा अगेन्स्ट द स्पिन. आता मात्र चेंडू कुठे पडलाय, लँड कुठे होईल. सुशील होते तिथे, त्यांनी प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नांना मिळते अपयश. त्याच दरम्यान या धावा मिळतील 2 पुनच्छा 2 मोर ॲडेड इनटू द टोटल. अंतिमच्या बॉलवर या धावा मिळतील 2. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली आहे 46 वर. आणि आता जिंकण्यासाठी अंतिम अखेर निर्वाणीच्या फायनलच्या 18 बॉल आणि 18 बॉल नंतर धावा काढायच्या त्या 52. त्याच दरम्यान आपण घेतोय आदरणीय श्री संदीपजी गणेशजी नाईक साहेब पुरस्कृत NMPL 2023 आणि या मॅचचा 1.3 मिनिटचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आणि आपण पाहणार आहोत या स्ट्रॅटेजिक टाइम नंतर आमचे खरं तर या स्पर्धेचे मुख्य समालोचक निवेदक कुणालजी दाते सर विल हॅव स्मॉल चॅट विथ द कॅप्टन ऑन फील्ड विथ माइक. अठारह गेंदे और 52 रन चाहिए अब जीतने के लिए कुक्षित एवेंजर्स टीम को. और इस मैदान की भौगोलिक परिस्थितियां देखकर ये कोई बड़ा लक्ष्य नजर नहीं आ रहा है, लेकिन मैं निश्चित रूप से यहाँ पे सराहना करना चाहूंगा जय मल्हार फाइटर्स अगरोली के गेंदबाजों की, जिन्होंने बिल्कुल कंजूसी के साथ गेंदबाजी की है, अच्छी लाइन और दिशा के साथ गेंदबाजी की है, अनुशासन के साथ गेंदबाजी की है और इस प्रतियोगिता में अपनी टीम को उन्होंने यहाँ पे वापस लाया है. लेकिन कहते हैं ना कि जब तक अंतिम गेंद नहीं फेंकी जाती तब तक कुछ भी कहना, अटकलें लगाना बड़ा ही मुश्किल काम होता है क्रिकेट में, और उसी तरीके का नजारा मैदान के बीच में यहाँ पे नजर आ रहा है. प्रथमेश ठाकरे ज्या खेळाडूने भिवंडीच्या खेळाडूने एक दमदार अर्धशतक या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये पेश केलं, तो आता प्लेअर ऑन माइक असणार आहे. प्रथमेश, कसं वाटलं नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये आल्यानंतर आणि पहिलं दमदार अर्धशतक तुझ्या बॅट मधून आलंय आजच्या दिवसातलं? खूप छान वाटतंय आणि मी पहिल्यांदा खेळतो तर खूप चांगलं वाटतंय. खुल्या गटातल्या स्पर्धा देखील तू गाजवतोय, भिवंडी प्रीमियर लीग मध्ये देखील तू खेळलेला आहे, सातत्याने अर्धशतकांची नोंद तुझ्या बॅट मधून होते. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये तू खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरलास त्यावेळेला खेळपट्टीने साथ दिली असं म्हणायला हरकत आहे? नक्कीच की खेळपट्टी फलंदाजासाठी खूप चांगली आहे. याच्या आदल्या मॅच बघितलं. प्रेक्षक मोठ्या संख्येने सध्या पाहत आहेत तुमचा खेळ. ही नवी मुंबई प्रीमियर लीग वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचलेली आहे आणि खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून से नो टू ड्रग्स हा पण एक महत्वपूर्ण संदेश देतोय. प्रथमेश, याबद्दल तुला काय बोलायचं आहे? काय नाही, इथे चांगला फटका येतो. आणि प्रथमेश, एक महत्वाची गोष्ट, भिवंडी प्रीमियर लीग देखील तू स्पर्धा पाहिलेली आहेस. नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळत असताना तुला कसं वाटलं आतापर्यंत? मी भिवंडीत खेळत असतो, मी कमीच मुंबई प्रीमियर लीग
चला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्स कडे. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. थैंक यू कुणाल. 16 गेंदे और 46 रन चाहिए. इस गेंद को डीप स्क्वायर लेग रीजन में खेला था और 1 रन दौड़कर अर्जित किया बल्लेबाज अजिंक्य लाडू ने. अजिंक्य लाडू इस एक रन के साथ पहुंचे अपने व्यक्तिगत 8 के कुल योग पे. अब आलम यह है जीतने के लिए चाहिए 15 गेंदे और 45 रन. 15 चेंडू आणि 45 धावांची गरज कुक्षेत एव्हेंजर या संघाला जिंकण्यासाठी. आदरणीय श्रीमान संदीप जी गणेश जी नाइक सर पुरस्कृत NMPL सीजन 4 2023 का आज का ये तीसरा दिन. और अभी हमारे tenniscricket.in के गौरव सावंत यहाँ पे इत्तला दे रहे थे कि आधा दिन हुआ है और 1 लाख व्यूवर्स ने ये प्रतियोगिता अब तक ऑनलाइन देखी है. इसलिए जितने भी दर्शक हमसे tenniscricket.in के माध्यम से जुड़े हुए हैं उन सभी को मैं आदरणीय आयोजक संदीप जी गणेश जी नाइक सर की तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा यहाँ पे प्रदान करना चाहूंगा. उसी तरीके से इस भूमिपुत्र मैदान में ऐतिहासिक भूमिपुत्र मैदान कोपरखेरने गांव का यहाँ पे आए हुए जो तमाम क्रिकेट के श्रोता है इन सभी को आदरणीय संदीप जी गणेश जी नाइक सर जो कि इस प्रतियोगिता के प्रमुख आयोजक है इनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं और थैंक यू वेरी मच. खेल कुछ समय के लिए रुका हुआ है. आलम यह है गेंदे बची है 15 और रन चाहिए 45. रिव्यू लिया है यहाँ पे एम्पायर ने इशारा किया है और कुछ समय के लिए एम्पायर यहाँ पे खंगाल रहे हैं. ठीक. थँक्यू. थँक्यू. वेळ आहे आपल्याकडे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. काही सन्मान आपण इथे करतोय. मास्टर प्रदीप पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष इथे उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इथे करतोय. सुस्वागतम. मास्टर 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. आता वटवृक्ष झालाय 40+ एक मोठी संघटना संकल्पना. त्या स्पर्धेचे जनक आदरणीय प्रदीपजी पाटील यांचा सन्मान इथे होतोय. त्यानंतर मनोज मात्रे इथे उपस्थित आहेत. बेलापूरवरून त्यांचा सन्मान इथे केला जाईल. आपलं सहर्ष स्वागत मनोजजी मात्रे 40+ चे पदाधिकारी आहेत. आपलं मनपूर्वक आभार. विकास मोकळ इथे आमच्या मंचावर उपस्थित आहेत. विकास मोकळ यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यानंतर पुरुषोत्तम भोईर आमच्या मंचावर उपस्थित आहेत कोपरीचे. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर शंकर पाटील घनसोलीवरून खास इथे उपस्थित झालेत. घनसोली 40+ टीमचे खेळाडू कर्णधार त्यांचा सन्मान इथे केला जाईल. आपलं मनपूर्वक आभार शंकरजी पाटील. नरेश शेठ गौरी यांचा सन्मान इथे केला जाईल. खारीगावरून खास इथे उपस्थित झालेले आहेत. एक मोठं व्यक्तिमत्व 40+ संकल्पनेमध्ये देखील यांचा मोठा हातभार असतो. मास्टर प्रदीप पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच कार्य करत असतात. नरेश शेठ गौरी यांचा सन्मान इथे होतोय. दीपक पाटे तात्या समाजसेवक कोपरखेडणे दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान इथे केला जाईल. आपल्याला विनंती आपण या दीपक पाटे तात्या आपला सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. भाऊ भापकर समाजसेवक सानपाडा यांचा सन्मान इथे केला जाईल. भाऊ भापकर. विजय साळे जुईनगरवरून उपस्थित झाले. जुईनगरचे समाजसेवक त्यांचा सन्मान इथे केला जाईल. विजय साळे. कुक्षेत गावचे नगरसेवक सूरज बाळाराम पाटील इथे उपस्थित आहेत. ते सामना संपल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याबरोबर जॉईन होतील कारण ते आमचे संघमालक देखील आहेत. आपलं सहर्ष स्वागत आदरणीय सूरज बाळाराम पाटील. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा शब्द सुमनाने करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. थैंक यू कुणाल दाते की आवाज आप यहाँ पे सुन रही थी. अलहदा खलिस मराठी बोलते हैं कुणाल दाते और इसीलिए इतने आगे चले गए अंतर्राष्ट्रीय क्रिकेट कमेंटेटर मराठी के आज सूत्र संचालन कर रहे लगातार 3 दिनों से, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है. एम्पायर की तरफ से रिव्यू यहाँ पे लिया गया है. कुछ समय के लिए खेल रुका हुआ है. रिव्यू यहाँ पे खंगाला जा रहा है तीसरे एम्पायर की तरफ से.
क्या काम किया है tenniswicket.in ने। 5 कैमरे यहाँ पे लगे हुए हैं और उसके जरिए बिल्कुल अंतर्राष्ट्रीय दर्जे का ये क्रिकेट प्रतियोगिता NMPL सीजन 4 आयोजक आदरणीय विधायक माजी विधायक संदीप जी गणेश जी नाइक सर, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। और काफ़ी चर्चा में रहा था इस प्रतियोगिता का ऑक्शन जो कि 5 सितारा होटल ताज में किया गया था। इसलिए मैं तो हमेशा कहता हूं कि संदीप जी नाइक सर ने हमारे नवी मुंबई के खिलाड़ियों को जन्नत दिखा दी। और नाइक सर ने अगर नाइक परिवार ने कोई भी जिम्मा अपने कंधे के ऊपर लिया तो उससे बखूबी निभाया है और इसीलिए नवी मुंबई का विश्वास लगातार नाइक परिवार के ऊपर है। आदरणीय इस प्रतियोगिता के सर्वा श्रीमान गणेश जी नाइक सर, जिनकी हम लोग सराहना करें तो हम काफी छोटा मुंह और बड़ी बात हो जाती है, लेकिन जितनी भी जिनकी प्रशंसा की जाए उतनी कम है। नवी मुंबई अगर देखा जाए तो 23वें शतक का सबसे खूबसूरत शहर अगर बनाने में किसी की अहम भूमिका है तो उनका नाम है आदरणीय गणेश जी नाईक सर। दत्तात्रय सरवरकर इथे उपस्थित आहेत, सदस्य माथाडी संघटना नवी मुंबई, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। दत्तात्रय सरवरकर यांचा सहर्ष स्वागत आम्ही करतोय नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये, सुस्वागतम। यानंतर अंकुश पाटील कोक्षेतगावरून इथे उपस्थित झाले। दीपक बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते, कमिशनर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान इथे केला जातोय। अंकुश पाटील आपलं देखील या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर श्यामल अभय वाघमारे यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। अभय वाघमारे जे नवी मुंबई क्रिकेटला गेली कित्येक वर्षे रिप्रेझेंट करतात, श्यामल दिदी यांचे इथे आगमन झालेलं आहे। अभय वाघमारे यांच्या त्या पत्नी आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत। नरेश भोईर आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। नरेश भोईर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर दीपक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होतोय। चला फास्ट खेळा, डिसिजन जर आला असेल तर। दिस इज ए फेअर डिलिव्हरी। चला चालू करा लवकरात लवकर मॅच, चला प्लीज। सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसुमरांनी सहर्ष स्वागत। चुकून जर आमच्याकडून कोणाचा सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, कारण भरपूर पाहुणे मान्यवर सध्या उपस्थित होत आहेत आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीगला। थँक्यू सो मच, इट्स ओवर टू कॉम बॉक्स। थँक्यू थँक्यू कृणाल दाते। तो मैच की तरफ रुख करते हैं। ये गेंद आने का इंतजार किया और गेंद को स्वीपर कवर बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया और ये 4 रन। आला या खेळ क्रिकेटचा खेळणार सारे हे संघ, आला या खेळ क्रिकेटचा खेळणार सारे हे संघ। चला पाहू चला आज बघू चला निलेश नवी पाटील। मुंबई प्रीमियर लीग, चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई। 14 गेंदे और 41 रनों की अब दरकार है। ये स्ट्रोक खेला था यहाँ पे बल्लेबाज शरद कोंडालकर, 21 के कुल योग पे बल्लेबाजी कर रहे। ये गेंद आने का इंतजार किया, बैकफुट पे गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई और गेंद को टर्न कर दिया था। मिड विकेट रीजन में गेंद गई है, उस ओर क्षेत्ररक्षक जब तक उठा के थ्रो करते तब तक 1 रन की वृद्धि हुई है स्कोर में। स्ट्राइक रोटेट हुआ है, अब अजिंक्य है स्ट्राइक में, 4 गेंदों का सामना किया और 8 गेंद के कुल योग पे बल्लेबाजी कर रहे हैं। अब आलम यह है 13 गेंदे और 40 रन चाहिए जीतने के लिए। 13 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी। जय मल्हार फायटरच्या विरोधात खेळताना कुक्षित एवेंजर्स या संघाला इस बार लॉफ्ट कर दिया है, गेंद ऊपर खड़ी हो गई है और ये कैच छूटा। हालांकि लॉन्ग ऑन से दौड़ लगाई थी मिड ऑन रीजन में क्षेत्ररक्षक ने। चेक। याच दरम्यान आगमन होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक श्रीमान साईदादा शेलार आणि त्याचबरोबर विकी शेलार, नितेश शेलार यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। एक डॅशिंग पर्सनॅलिटी, टेनिस बॉल क्रिकेटचे अर्नॉल्ड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, संबोधलं जातं, काल प्रवीण पाटील यांनी सदिच्छा भेट या स्पर्धेला दिली। कल्याण डोंबिवली पर्यंत या नवी मुंबई प्रीमियर लीगची चर्चा सातत्याने होते आणि साईदादा शेलार यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत। जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत खामालपाडा या गावचे, तर त्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हा, आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या या स्पर्धेमध्ये।
12 गेंदे और 38 रन चाहिए, यानी कि 19 रनों की औसत से यहां पे रन मुकम्मल करने हैं अगर जीत दर्ज करनी है कुक्षेत्र एवेंजर्स इस टीम को। तो सारी की सारी दारोमदार जो है अब शरद कोंडालकर के ऊपर है, जिन्होंने अब तक 9 गेंदों का सामना किया है और 26 रनों की एक आकर्षक धुआंधार पारी वे यहां पे खेल रहे हैं। हालांकि अजिंक्य उनके साथ है, 5 गेंदों में 10 रन मुकम्मल किए हैं, अच्छी साझेदारी चल रही है। 4 खिलाड़ी आउट हुए और 60 रन है स्कोरबोर्ड के ऊपर। 12 गेंदे और 38 रन चाहिए। अब गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए यहां पे तलब किया जा रहा है गेंदबाज अजय खड़से को, विजय खड़से को, माफ करिए। क्या लग रहा है नितेश यहां पे ये मुकाबला देखने के बाद? प्रदीप सर, मागच्या मॅच मध्ये आपण जरूर पाहिलं होतं, अगदी तसं समरूप इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. मॅच डोलायमान अवस्थेमध्ये 50-50 बॅलन्स अजूनही कोणत्याही बाजूला झुकू शकते अशा या वर्तमान परिस्थितीमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. परंतु गोलंदाज विजय, जो खरं तर मागच्या मॅच मध्ये त्याने चांगला खेळ केला होता, तो गोलंदाजी मार्कवर आहे. देखिए क्या फ्लिक कर दिया है और गेंद हवा में गई है डीप स्क्वायर लेके क्षेत्ररक्षक सुशील ने यहां पे कोई गलती नहीं की मिड विकेट रीजन में। और इस तरीके से हालांकि बहुत ही उम्दा स्ट्रोक खेला था लेकिन जमीन पे नहीं रख पाए या फिर बाउंड्री लाइन को पार नहीं कर पाए और इस तरीके से शरद कोंडालकर आउट होकर वापस जा रहे। 10 गेंदों में 26 रनों की पारी उन्होंने खेली। अब आलम यह है जीतने के लिए चाहिए 11 गेंदे और 38 रन, 11 चेंडू आणि 38 धावांची गरज। 11 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे, परंतु सध्या आपल्याकडे वेळ आहे, थोडासा सन्मान आपण इथे घेणार आहोत. अशोक शेलार 40+ महापे यांचे इथे आगमन झाले. अशोक शेलार यांना सन्मानित करावं. मी विनंती करतोय दीपक बाळाराम पाटील यांना अशोक शेलार यांचा सन्मान आपण करावा. 40+ महापे अशोक शेलार यांचा इथे सन्मान होतोय. आपलं मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात. 40+ संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार आम्ही इथे व्यक्त करतो. ग्यारह गेंदे 38 रन और ये 4 रन के लिए गेंद को खेला है यहाँ पे मिड विकेट और वाइडिश मिड विकेट के बीच में जो लंबा फासला था उसके बीच में गेंद को ड्राइव कर दिया था बल्लेबाज मोहसिन बलूच। बहुत ही डेंजर मैन, खतरनाक खिलाड़ी है मोहसिन बलूच। अब आलम यह है 10 गेंदे और 34 रन चाहिए जीतने के लिए कुक्षेत्र एवेंजर इस टीम को। 10 गेंदे और 34 रन। गेंदबाजी कर रहे विजय खड़से। ये गेंद पास में ही गेंद गई थी, फाइन लेग रीजन में वाइड का इशारा कर रहा है एम्पायर सर और इस तरीके से विजय पाटिल सर ने इशारा किया था वाइड का। इस तरीके से रनों में इजाफा हुआ है। अब जीतने के लिए चाहिए 10 गेंदे और 33 रन। 10 गेंदे और 32 वाइड प्लस है। 10 गेंदे और 32 रन। बहुत बहुत शुक्रिया भावेश पाटिल। भावेश पाटिल के पिताश्री मैदान के बीच में एम्पायरिंग कर रहे विजय पाटिल जी, उनके सुपुत्र है भावेश पाटिल। म्हणजे क्रिकेटचा चांगला वारसा आहे प्रदीप सर आणि खरं तर दोघांनी खरं तर खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला दिलंय. ये गेंद फिर एक बार काफी ज्यादा बाहर की तरफ फेंकी थी गेंद विजय खड़से ने और वाइड लगातार 2 गेंदे यहां पे वाइड फेंकी है। अपने दिशा से भटकते हुए नजर आ रहे हैं यहां पे विजय खड़से। अब आलम यह है गेंदे बची है 10 और रन चाहिए 31। ये गेंद ओवर पिच गेंद थी और इस गेंद को खेला है सुपर कवर के ऊपर से लंबा सिक्सर। थँक्यू. पहा आपण स्क्रीनवर पाहताय गोलंदाज कशा पद्धतीने फलंदाजाने या फटक्याला सजवलाय. अजिंक्य लाडूच्या बॅटमधून येतोय हा एक्स्ट्रा कव्हर रिजन क्लिअर करणारा अगदीच स्टँड डेलोवर असा हा फटका. ताकद, नजाकत, टायमिंग, एक्झिक्युशन, इम्प्लिमेंटेशन सर्व काही आपल्याला पाहायला मिळाले या फटक्यामध्ये. तितकंच नाही प्रदीप सर, तर प्रेशर रिलीज केलं गेलंय. आता 9 मध्ये धावा काढायच्या आहेत त्या 25. खरं तर विजयाच्या समीप येत असताना आपल्याला पाहायला मिळते कुक्षेत्र एवेंजर्स संघ मैच ऑफ अप रखा गया है एक जहां पे रुतांशु पाटिल लंबे ऊंचे कदकाठी के खिलाड़ी को यहां पे 9 गेंदे 25 रन चाहिए। ये गेंद फिर एक बार इस गेंद को लॉफ्ट कर दिया है लेकिन इस बार बाउंड्री लाइन को क्लियर नहीं कर पाएंगे और कैच लपक लिया वहां पे किशोर पाटिल ने, मैन फ्रॉम
दीवा गांव, और इस तरीके से यहां पे आउट हो गए बल्लेबाज अजिंक्य लाडू, जिन्होंने 7 गेंदों में 16 रनों की पारी खेली. नीरज रनावत आणि त्यांच्याबरोबर सहकारी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आमच्या रिलायन्सच्या माध्यमातून नीरज रनावत आणि त्यांच्याबरोबर काही सहकारी आले, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सरकारी कारभार हा ग्रुप डायगरवरून कल्याण डोंबिवलीमधून इथे उपस्थित झालेला आहे. त्या सर्वांचं, सुशील पाटील आणि त्यांच्याबरोबरीने उपस्थित सर्वच जे आमचे मित्र आहेत त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये. एक विशेष सन्मान आपण इथे करतोय. भालचंद्र दळवी बॅटी यांचा एक सन्मान इथे आपण करणार आहोत. विनंती करतो दीपक बाळाराम पाटील यांना आपल्या शुभ हस्ते भालचंद्र दळवी यांचा सन्मान आपण करावा. 40+ हा संपूर्ण ग्रुप आहे. 40+ ची एक संघटना आहे जी संपूर्ण देशभरामध्ये सध्या या 40+ प्रस्थ आहे. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान हे ब्रीद वाक्य घेऊन 40+ संघटनेच्या माध्यमातून एक रोपटं लावलं गेलं आणि त्याचं वटवृक्ष झालंय. आणि त्या 40+ संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मास्टर प्रदीप पाटील, नरेश गौरी साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत. भालचंद्र दळवी, शंकर पाटील, आपले सर्वच जे कमिटी मेंबर्स आहेत, आपल्या सर्वांचं आम्ही या 40+ संघटनेचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. नाउ बैक टू क्रिकेट, जाऊया कॉम्बॉक्स कडे. थैंक यू कुणाल. 8 गेंदे और 25 रन चाहिए अब कुक्षेत एवेंजर्स को जीतने के लिए. नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए. जुबैर, मोहसिन बलूच, एक गेंद में एक चौका उन्होंने जड़ा है. उज्ज्वला मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचं. उज्ज्वला मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी. इस बार वाइडिश मिड विकेट में गेंद को खेला था हवा में जुबैर ने और 1 रन दौड़ के अर्जित किया है. 1 रन के साथ स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 74 रन. अब 7 गेंदे और 24 रन चाहिए. ये मुकाबला बिल्कुल, अगर इस गेंद के ऊपर अगर चौका या छक्का आता है तो निश्चित रूप से अंतिम गेंद तक जाएगा यहाँ पे नितेश. डेफिनेटली. आणि प्रयत्न असायला हवा. मोहसिनला खरं तर संधी मिळाली आहे. पहिल्या मॅच मध्ये बेंचवर होते, या मॅच मध्ये संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करावं लागेल. अंतिमचा बॉल 7 चेंडूमध्ये 24 धावा, इक्वेशन आहे. और ये कारनामा कई बार क्रिकेट के मैदान में किया है मोहसिन बलूच ने. बुनकुड़े गांव के खिलाड़ी, बहुत ही धुआंधार बल्लेबाजी के लिए विख्यात और मशहूर खिलाड़ी. फिर एक बार इस ओवर की अगली गेंद विजय खड़से गेंदबाजी करने के लिए तैयार. अंतिम गेंद 5वें ओवर की. ये गेंद आने का इंतजार किया, बैकफुट पे गए और बिल्कुल जमीन को सरपट खेला था मिड विकेट रीजन में. उस ओर क्षेत्ररक्षक है, उन्होंने गेंद को रोका प्रथमेश ने और इस तरीके से ओवर की समाप्ति हुई है. अब आलम यह है, गेंदे बची है 6 और रन चाहिए 23. लेकिन सबसे बड़ी बात यह है कुक्षेत्र एवेंजर्स के लिए कि मोहसिन बलूच के पास यहां पे स्ट्राइक है. नितेश, नक्कीच दोन्ही संघाने खरं तर पहिल्या मॅच मध्ये पहिला विजय संपादित केलाय आणि म्हणूनच खरं तर विजयाचा एक कॉन्फिडन्स दोन्ही संघांकडे आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय करेल आणि जो संघ हरेल तो खरं तर नेक्स्ट मॅच मधनं विजेता संघासोबत खेळ करेल. आपण राऊंड रॉबिन ही कॉन्सेप्ट या आजच्या दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरतोय. खरं तर एव्हरी टीम विल प्ले विथ अगेन्स्ट एव्हरीवन, असा हा संकल्पना, अशी संकल्पना, कॉन्सेप्ट. आणि या अंतर्गत आपण पाहताय या मॅच मध्ये अंतिमच्या टप्प्यामध्ये 6 मध्ये 23 हे इक्वेशन आहे. आता मात्र किमान 4 षटकार हे ठोकावेच लागतील. इसलिए हरिवंश राय बच्चन जी की एक पंक्ति मुझे याद आ रही है यहाँ पे नितेश. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कुछ किए बगैर किसी की जय जयकार नहीं होती. तो देखते हैं कौन कुछ करता है इस मैच में, ये देखना यहाँ पे लाजमी होगा. दूर वाले छोर से गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए सुशील दाखवल को यहाँ पे तलब किया जा रहा है. बिल्कुल छोटे उम्रदाज ये खिलाड़ी है, मेरे ख्याल से 15-16 वर्ष की इनकी उम्र होगी. आज NMPL में खेल रहे. देखिए कितनी बड़ी बात है. प्रदीप सर, अंडर-22 चा हा खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे आहे फेअरलेस अप्रोच, जिद्द, चिकाटी आणि आज त्यानं मात्र खूप चांगला खेळ साकारलाय. 6 गेंदे 23 रन. और मोहसिन बलूच ने गेंद को लॉफ्ट कर दिया है. गेंद हवा में जा रही है. वाइडिश लॉन्ग ऑफ के क्षेत्ररक्षक ने क्या जबरदस्त कैच लपक लिया है नितिन ने. और इस तरीके से यहां पे कुछ आशाएं जीवित की थी यहां पे मोहसिन बलूच ने, लेकिन वे आखिरकार आउट होकर वापस जा रहे हैं पैवेलियन की तरफ. अब आलम यह है, गेंदे बची है यहां पे 5 और रन चाहिए जीतने के लिए. 23, 5 गेंदे 23 रन. प्रदीप सर, थोडासा कठीण होत चाललाय सामना आपण पाहतोय, कारण पूर्वार्धामध्ये जे फटके हवे होते. खरं तर सुरुवात कशी झाली पहा. पहिल्या 4 चेंडूमध्ये कृष्णा सातपुतेच्या बॅटमधनं आपण पाहिले 4 चौकार आले, तदनंतर तो बाद झाला. अनुपनं थोडंसं एक्सलरेट केलं जरूर, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तोही बाद झाला.
मिडल ऑर्डरवर जबरदस्त प्रेशर आला आणि मिडल ऑर्डरला ते प्रेशर हँडल करता आलं नाही आणि तदनंतर आपण पाहतोय मध्यंतरीमध्ये खूप चांगला खेळ 6 चेंडूमध्ये 24 धावा ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं पाहिल्या, तो फलंदाज जसा बाद झाला तदनंतर आपण पाहिलं मोहसिनच्या बॅटमधनं एक फटका जरूर आला, परंतु लोअर ऑर्डरवर प्रेशर आलंय, गडी बाद झाले ते 7 आणि इक्वेशन आता 5 चेंडूमध्ये कुक्षित एव्हेंजर्स या संघाला धावा काढायच्या आहेत जिंकण्यासाठी 23. बाएं हाथ के शिवम अब स्ट्राइक में है, ये गेंद और इस बार लॉस कर दिया है गेंद को, आते आते यहाँ पे सिक्सर जड़ दिया है यहाँ पे शिवम ने, और इस तरीके से इस प्रतियोगिता में अपनी टीम कुक्षित एवेंजर को वापस लाया इस सिक्सर ने. नक्कीच नक्कीच आणि खुल्या गटामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये हा खेळ करत असतो. आम्ही कित्येक वेळा सातत्यानं त्याला पाहिले, एक ऑलराऊंडर हा परफॉर्मर श्रीकृष्ण दिवाळे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू त्याच्या बॅटमधने येतोय. आम्ही संघाला खरं तर अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही फाईट देऊ हा सांगणारा षटकार. 4 गेंदे और 17 रन चाहिए अब जीतने के लिए कुक्षित एवेंजर्स को. देखिए कोई भी खिलाड़ी यहाँ पे हार मानने के लिए तैयार नहीं है, जो आ रहा है मैदान के बीच में अपनी तरफ से प्रयास किया जा रहा है. कृष्णा सातपुते और ये जो अनूप पाटिल जो जल्दी जल्दी आउट हुए थे, यही टर्निंग पॉइंट था इस मैच का, इसलिए इस तरीके की परिस्थितियां हुई है कुक्षित एवेंजर्स की. लेकिन शिवम यहाँ पे आए हैं और उन्होंने एक आशा की किरण जागृत की है. अब आलम यह है, गेंदे बची है 4 और रन चाहिए जीतने के लिए 17. 4 गेंदे और 17 रन. सुशील गेंदबाजी कर रहे दूर वाले छोर से, और इस बार बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर फेंकी हुई गेंद थी, स्क्वायर लेग रीजन में गेंद जा रही है. दौड़कर 2 रन अर्जित किए दोनों बल्लेबाजों ने. अच्छी दौड़, अच्छी तालमेल, अच्छी सूझबूझ दोनों बल्लेबाजों के दरमियान, और इस तरीके से स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 81 रन, अब 83 रन, और अब जीतने के लिए चाहिए 3 गेंदे और 15 रन. 3 गेंदे और 15 रन चाहिए जीतने के लिए. अब ये जो गेंद यहां पे फेंकेंगे गेंदबाज, ये काफी अहम होगी. और 35 मिनट का समय यहां पे समाप्त हुआ है. भावेश पाटिल यहां पे इत्तला दे रहे हैं. 35 मिनट का समय यहां पे हुआ है. सारा समय माइनस करने के बाद ये 35 मिनट का समय यहां पे हुआ है. बहुत बहुत शुक्रिया भावेश पाटिल, हमारे ऑफिशियल स्कोरर है भावेश पाटिल, तुर्बे गांव के ये रहवासी है, और क्या जबरदस्त स्कोरिंग करते हैं. 3 गेंदे और 15 रन. सुशील गेंदबाजी कर रहे गांव एंड की जानब से, और ये काफी तेज गति की गेंद करने का प्रयास, और एम्पायर सर इशारा कर रहे शशि साटम सर वाइट का. अब आलम यह है 3 गेंदे और 14 रन चाहिए अब जीतने के लिए कुक्षित एवेंजर्स टीम को. स्पेशर और स्पेशर दिखाई दे रहा है, कभी इस तरफ तो कभी उस तरफ, बिल्कुल तराजू में बैठा हुआ मैच यहां पे नजर आ रहा है. कभी लग रहा है कि कुक्षित एवेंजर जीतेगी, तो कभी लग रहा है जय मल्हार फाइटर्स अग्रोली की टीम जीतेगी. और इस बार मोटा सिरा लिया बल्ले का, और विकेट के पीछे भारी भरभकम लंबे ऊंचे कद के रुतांशु पाटिल ने कैच लपक लिया, और शिवम आउट होकर वापस जा रहे हैं पैवेलियन की तरफ. अब आलम यह है, गेंदे बची है 2 और रन चाहिए जीतने के लिए 14. 2 गेंदे और 14 रन चाहिए जीतने के लिए. बिल्कुल संघर्षपूर्ण मुकाबला यहां पे देखने को मिला. तमाम क्रिकेट के श्रोता जो YouTube के माध्यम से यानी कि tenniscricket.in के माध्यम से हमसे जुड़े हुए, और भूमिपुत्र मैदान के इर्द गिर्द जो आज यहां पे बैठे हुए अपना अनमोल समय देके, बहुत ही बेहतरीन उम्दा क्रिकेट का मुकाबला यहां पे देखने को मिल रहा है. 40+ संघटनेचे सर्वच पदाधिकारी, आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात, आणि तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे या स्पर्धेच्या फायनलसाठी, कारण लोकनेते गणेशजी नाईक साहेब या स्पर्धेच्या प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी उपस्थित राहणार आहेत. मास्टर प्रदीप पाटील आणि त्याचबरोबर नरेश गौर यांनी संपूर्ण तुमची 40+ ची संघटना आपल्याला आग्रहाचं आणि कळकळीचं निवेदन आणि निमंत्रण आम्ही देतोय. या स्पर्धेच्या फायनलसाठी प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब इथे उपस्थित राहणार आहेत. सामन्यापासून दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतात प्रदीप सर, 2 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. एखादी चूक जो गोलंदाज करेल त्या चुकीच्या बॉलवर जर का एखादी धाव आली तर मात्र 2 षटकार, असं मात्र एक खरं तर नशिबाच्या जोरावर मात्र मॅच मध्ये कमबॅक करता येईल असं एक इक्वेशन आले, परंतु 2 ला 14 इक्वेशन. और ये लो फुल टॉस गेंद थी,
और गेंद हवा में गई थी, वाइडिश मिड विकेट और मिड विकेट के दरमियान खेला था, लेकिन क्या लाजवाब कैच लपक लिया है वहां पे क्षेत्ररक्षक विजय ने। और देखिए यहां पे बल्लेबाज आउट होकर वापस जा रहे हैं पैवेलियन की तरफ। ना केवल अच्छी बल्लेबाजी, ना केवल अच्छा क्षेत्ररक्षण, बल्कि बहुत ही उम्दा यहां पे बल्लेबाजी क्षेत्ररक्षण देखने को मिला है। हर तरफ उससे अगर देखा जाए तो ये क्रिकेट प्रतियोगिता एक यादगार क्रिकेट प्रतियोगिता साबित हुए है यहाँ पे नितेश। नक्कीच नक्कीच. आणि पहा आपल्या स्टेज समोरून 40+ चे सर्व खरं तर कोर कमिटी सभासद मास्टर प्रदीप पाटील आणि यांच्या समवेत मात्र खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मात्र त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज बऱ्याचशा स्पर्धा 40+च्या माध्यमातून खरं तर डिसिप्लिन कसं असायला हवं आणि मगाशी कुणाल सरांनी सुद्धा उल्लेख केला, स्वास्थ्य शरीर अर्थातच फिटनेसवर लक्ष देणारा हा एक वर्ग 40+ आपल्याला पाहायला मिळतो. आज अंतिमच्या टप्प्यामध्ये एक चेंडू 14 ची गरज. 14 रन और इस तरीके से ये मुकाबला यहाँ पे जीत लिया है जय मल्हार फाइटर्स ने। उनके सभी खिलाड़ियों का मैं यहाँ पे अभिनंदन करना चाहूंगा। यतीन भोईर यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. नवी मुंबई प्रीमियर लीगच्या वतीने मी विनंती करतोय दीपक बाळाराम पाटील यांना आपल्या शुभस्ते यतीन भोईर यांचा सन्मान आपण करावा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनाउन्समेंट करा. प्रथमेश ठाकरे 25 गेंदों में 58 रनों की धुआंधार पारी प्रथमेश ठाकरे ने खेली और 1 ओवर 16 रन और 2 सफलता, उन्होंने ऑलराउंडर प्रदर्शन किया। धन्यवाद यतीन भोईर, आपण देखील इथे उपस्थित राहिलात. या स्पर्धेमध्ये आपलं देखील मनपूर्वक आभार. विजेंद्र भोईर आपण देखील आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीगच्या कमिशनरच्या वतीने. सूर्यकांत मडवी आपल्याला देखील विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. सूर्यकांत मडवी आणि डगआउट आता खाली करायचंय. दोन्ही टीमला कळकळीची विनंती आहे, ज्यावेळेला मॅच असेल त्याच वेळेला तुम्हाला डगआउट मध्ये यायचंय. सूर्यकांत मडवी आपण व्यासपीठावर, विजेंद्र भोईर यांचा इथे सन्मान केला जाईल. बामण डोंगरीचे संजय ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक या स्पर्धेचे शिल्पकार संजयजी ठाकूर यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद विजेंद्र. त्याचबरोबर सूर्यकांत मडवी यांचा इथे सन्मान केला जातोय. दंडी पथकाच्या माध्यमातून एक चांगले कोच US वारी देखील त्यांनी केलेली आहे आणि त्यांचा इथे सन्मान इथे होतोय. स्पेनला देखील ते गेले होते आता मागच्या संघामध्ये. रवी शेठ कोरडे यांचं इथे आगमन झालं, त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. संजयजी ठाकूर यांचं देखील सहर्ष स्वागत, त्यांना देखील विनंती, आपण या व्यासपीठावर. रवी कोरडे यांना विनंती, आपण या व्यासपीठावर. कैलास दळवी आपलं देखील सहर्ष स्वागत. चला दोन्ही टीम आता लाईन अप करून घ्या, कारण वेळ आमच्याकडे कमी आहे. लक्षात घ्या, चौथा सामना 6 ओव्हरचा करायचा नाही, त्याच्यानंतर 5-5 ओव्हरच्या मॅच आहेत. त्याच्यामुळे जो टॉस जिंकलाय त्या संघाने क्षेत्ररक्षण निवडले, मैदानामध्ये जायचंय. प्रथमेश 2च मिनिटाचा वेळ फक्त. जसा सामना सुरू होतो आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला देणार आहोत. टीम वाशी इंडियन्स, चला खेळाडू कुक्षेत ॲव्हेंजर्स आणि जय मल्हार फायटर्स थोडंसं डगआउट खाली करा प्लीज. डगआउट खाली करा प्लीज. संघमालक आणि आपले प्रतिनिधी सहकारी सर्वांना विनंती आहे प्लीज. वेळ चाललाय आमचा, कारण आम्हाला 6 ओव्हरच्या मॅच नंतर 5-5 ओव्हरच्या 2 मॅच खेळवायचे आहेत. प्रथमेश ठाकरे परत आपण फक्त स्टेजवर येऊन थांबा प्लीज. खूपच महत्वाचा सामना अगदी थोड्याच वेळामध्ये सुरू होतोय. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय वाशी इंडियन्सने घेतलाय. चला फिल्डिंग लावून घ्या. याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे सूरज बाळाराम पाटील यांचं, त्यांना विनंती, आपण स्थानापन्न व आपलं सहर्ष स्वागत.
त्याचबरोबर सरकारी कारभार डायगर ग्रुप या सर्वांना विनंती आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर सुशील पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम जे उपस्थित झालेले